नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. आज माझ्या समवेत अवधूतजी गांधी आणि सचिन महाराज पवार आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलो आहोत. फेसबुक दिंडी या पेजवरनं स्नेहगाथा स्टुडिओमध्ये व्हर्च्युअल दिंडीच्या या भेटीसाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि फेसबुक दिंडीचा जो दरवर्षी विविध प्रकारे आपली परंपरा जपण्याचा जो हा उपक्रम चालू आहे, त्यातला ह्या वेळेसचा विषय त्यांनी घेतला आहे वारी परंपरेची. वारी पंढरपूरची जी वारी होते, आषाढीची असेल, कार्तिकीची असेल, याला एक दीर्घ, म्हणजे दीर्घ हा शब्द छोटा पडावा इतकी मोठी परंपरा आहे. आणि ती परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी फेसबुक दिंडीचा हा एक छान उपक्रम आम्ही सगळे तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहोत. अनेक प्रश्न माझ्यासारख्या जीवाला पडत राहतात की इतकी वर्ष ही वारी चालू आहे, वेगवेगळे लोक वेगवेगळ्या स्तरातनं, वेगवेगळ्या आर्थिक असतील, सामाजिक स्तरातनं येत राहतात. अत्यंत वेगळं जे अनेक वर्षांचे राजकारणी साधू शकलेले नाहीत असं एकात्म भावाचं स्वरूप या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे घडतं कसं काय, याबद्दल नवीन छोटी मुलं आहेत ती आम्हाला अनेकदा प्रश्न विचारतात, काही तरुण प्रश्न विचारतात. आणि या प्रश्नांची काही उत्तरं सचिन महाराजजींच्या अभ्यासातून, अवधूतजींच्या परंपरेतून आपण शोधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून आता करणार आहोत. मी सचिन महाराजांना पहिला प्रश्न विचारतो की महाराष्ट्राची जी परंपरा आहे, त्यात वीरांची आहे, संतांची आहे, सगळी आहे. या परंपरेमध्ये वारीचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे महत्त्व जरा आम्हाला सगळ्यांना विशद करून सांगा. वारी ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सांस्कृतिक घटना आहे. वा. कुठला इव्हेंट आहे, आपण विचार करू मागच्या 1000 वर्षातला. सर्व जाती धर्माच्या लोकांचा सहभाग असणारा, सर्व प्रदेशातल्या लोकांचा सहभाग असणारा. बरं, त्याच्यामध्ये ज्ञानव्यवहार पण होतोय, ज्याच्यामध्ये लोकव्यवहार पण होतोय, ज्याच्यामध्ये सांस्कृतिक व्यवहार पण होतोय, ज्याच्यामध्ये बोललं जातं आहे, भेटलं जातं आहे, प्रेमही केलं जातं आहे, द्वेष बाजूला सारला जातो आहे, अहंकार बाजूला सारला जातो आहे. आणि खूप प्रेमानं गात 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 18-20 दिवस चालत जाण्याचा इतका सुंदर सोहळा महाराष्ट्र वगळता इतर कुठं नाही आहे. इरावतीबाई म्हणाल्या होत्या, इरावतीबाई कर्वे, त्या असं म्हणाल्या होत्या की ज्या राष्ट्रातील लोक पंढरपूरच्या वारीला जातात त्याला महाराष्ट्र असं म्हणतात. क्या बात. म्हणजे महाराष्ट्राची व्याख्या करत असताना वारीला वगळून आपल्याला करता येणार नाही, संतांना वगळून आपल्याला करता येणार नाही. एका विशिष्ट ध्येयानं, प्रेमानं इतका सगळा जनसमुदाय चालला, जनांचा प्रवाह. आणि काय होतं की काही नाही, एक विठ्ठलाची मूर्ती आहे आणि त्या पांडुरंगाच्या दिशेनं लाखो लोक प्रेमानं चालत जातात. हा अद्वितीय सोहळा ही महाराष्ट्राची महत्त्वाची गोष्ट आहे. वारी ही महाराष्ट्राची आत्मखूण आहे. सेल्फ आयडेंटिटी नावाची जी गोष्ट आपली असते, स्व अस्तित्वाची एखादी खूण आपल्याला दाखवायची असते, महाराष्ट्रानं जर ठरवलं की ती मी दाखवेन, तर महाराष्ट्राच्या समोर वारी हाच एकमेव पर्याय, दुसरा पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही. म्हणजे मला कायम असं वाटत आलेलं आहे की अन्य लोककला विविध प्रांतांच्या असतात, तर वारी हा कायम अनेक लोककलांचा आणि लोकांचा समुच्चय असं वाटत आलेलं आहे. या वारीचं हजारो वर्षांचं एक परंपरा आहे. वारी कधी सुरू झाली हे जसं नदीचं मूळ सांगता येत नाही तसं सांगता येत नाही, बऱ्याचदा अभ्यासक सांगू शकतात. पण हे जे स्वरूप आहे ते आता कालानुरूप बदलत पण चाललं आहे आणि चांगल्या पद्धतीने, म्हणजे ज्याला आपण इंग्रजी भाषेत ॲडॅप्टेबिलिटी म्हणतो आपण, ती वारीची खूप आहे. आणि ते बदलत चाललं आहे स्वरूप, आणि तरीसुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती ते संस्कृती आणि परंपरा टिकवून आहेत. या बदलत्या स्वरूपाबद्दल तुम्ही काय सांगाल? बदलतं स्वरूप आत्ता आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर जुनं स्वरूप काय होतं हे एकदा थोडं समजलं पाहिजे. एक काय की संतांच्या अगोदर भक्तीचा सगळा जो व्यवहार होता, सगळं भक्ती करणं नावाची जी गोष्ट होती, काय होतं की एक मठ असायचा किंवा काहीतरी असायचं आणि त्या जागेवर सगळ्यांनी जायचं आणि गेल्यानंतर तिथे एक जण कुणीतरी सांगणार असेल, वर कुणीतरी बसलेला असेल, तो ज्ञान सांगेल, गायन करेल आणि इतर लोकांनी सहभाग न घेता ऐकायचं. बरं, ते ऐकत असताना, ते ग्रहण करत असतानाही उतरंडी होत्या, त्या जातीच्या उतरंडी होत्या. म्हणजे की व्यासपीठावर कुणी बसायचं
हेही ठरलेलं होतं. खाली ऐकायला मंदिराच्या गाभाऱ्यात कुणी बसायचं हेही ठरलेलं होतं आणि पायरीच्या खाली कुणी बसायचं हेही ठरलेलं होतं. संतांनी हे सगळं मोडीत काढलं आणि भक्तीच्या प्रांतामध्ये लोकशाही निर्माण केली. आणि ती लोकशाहीचा जर मी काय म्हणतो की अधिवेशन जर काय असेल तर ती म्हणजे वारी आहे. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आदी करून साऱ्या संतांनी विठ्ठल भक्तांना एकत्र केलं आणि एकत्र केल्यानंतरचा हा सगळा दिंडी सोहळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे गेला. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांच्या अगोदर असे विठ्ठलाचे भक्त होते का? निश्चित होते. बरं, वारी करणारे होते का? निश्चित होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरही वारी करणारी लोक होती. वारी म्हणजे काय? एका विशिष्ट तिथीला आपल्या इष्टदेवतेकडे जाणं, खेटा घालणं, याला वारी म्हणतात. मग वारी कुठं कुठं होते? वारी होताना आपण पाहतो काळूबाईची पण वारी करतात काही लोक, खंडोबाची पण वारी करतात. मात्र जितका नीटनेटकेपणा, जितका नेमकेपणा, जितकी तात्विक स्पष्टता वारकऱ्यांना आहे तितकी स्पष्टता इतर वारी करणाऱ्या मंडळींना नाही. ते फक्त कर्मकांडापुरतं काही ठिकाणी राहिलेलं आपल्याला दिसतं. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील वारकरी होते. मुळामध्ये आपण आणखीन पाहिलं तर निवृत्तीनाथांचे सद्गुरू गहिनीनाथ महाराज हे सुद्धा पंढरपूरला आलेले दिसतात. त्यांनी सुद्धा निवृत्तीनाथांना उपदेश करत असताना कुठला उपदेश केला? तर तो कृष्ण नामाचा उपदेश केला आणि ते म्हणाले की गहिनीनाथे मज सांगितले सार, केली ज्ञानेश्वरी व्याख्या त्याची. म्हणजे आपण जर पाहिलं तर तो एक म्हणजे विठोबाकडे पाहण्याचा खूप म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरचा एक मोठा प्रवाह होता. मात्र ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं सिद्धांतीकरण केलं. ते ज्ञानेश्वरीच्या रूपानं केलेलं आपल्याला दिसतं. वारीची परंपरा, वारकरी संप्रदाय हे ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर होतं. मग वारीला जातात ना लोक, तर दर एकादशीला काही लोक जातात वारीला, शुद्ध एकादशीला. काही लोक असे असतात की त्यांना दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला जाता येत नाही, म्हणून ते महिन्यात वर्षातल्या 4 एकादशीला जातात. म्हणजे कुठं? आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ हे 4 याला जातात. बरं, यालाही जमलं नाही तर कमीत कमी 2 याला तरी जायचं असतं, एक तर आषाढी एकादशीला आणि कार्तिकी एकादशीला. बरं, त्यालाही जमलं नाही तर कमीत कमी आषाढीला तरी जायचं असतं. हे सगळेचे सगळे जे सोहळे होतात वारी, हे आपल्या आपल्या गावावरून जातात लोक वारीला, आपल्या आपल्या गावावरून जातात वारीला. मात्र आषाढीचा जो सोहळा आहे हा सोहळा हा गावावरून थेट पंढरपूरला जाण्याचा सोहळा नाही, तर आपण निघायचं घरून, कुठल्या तरी संताच्या गावाला यायचं आणि संतांच्या मागे मागे चालत चालत पंढरपूरला जायचं, म्हणजे वारी. आषाढीचा हा सोहळा आहे. हाही सगळं जुनं. मग मधल्या टप्प्यामध्ये काय झालं की मधल्या टप्प्यामध्ये पालखी सोहळा आला. म्हणजे पूर्वी लोक वारी करायचे, वारी करत असताना काही लोक एकटी वारी करायचे, नंतर दिंडी आली, दिंडीतून वारी व्हायला सुरुवात झाली, नंतर अनेक दिंड्या एकत्र आल्या आणि संतांच्या पादुका सोबत घेऊन त्या पादुका पालखीत घालून तो पालखी सोहळा सुरू झालेला आपल्याला दिसतो. पहिला पालखी सोहळा हा सद्गुरू नारायण महाराजांनी, जगद्गुरू श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचे चिरंजीव, सकळ वैष्णवा वाटे जीव प्राण तो हा नारायण देहूकर, असं ज्यांचं वर्णन निळोबाराय महाराजांनी करून ठेवलं. त्या नारायण बाबा, ते कल्पक होते खूप. माझे गुरुजी प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे सरांनी नारायण बाबांचं चरित्र खूप व्यवस्थित पद्धतीनं लोकांसमोर आणलं आणि त्यांनी काय केलं की त्यांनी या परंपरेला एक टर्निंग पॉईंट दिला. काय म्हणतो की एक विशालता देण्याचं काम, अधिक सूत्रबद्धपणा करण्याचं काम नारायण बाबांनी केलं. काय केलं त्यांनी वेगवेगळ्या गावावरून ज्या दिंड्या जात होत्या पंढरपूरला, त्या सगळ्या दिंड्या एकत्र केल्या देहूमध्ये. देहूत सगळ्या दिंड्या एकत्र केल्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका घेतल्या गळ्यात. तिथून ते कुठं आले? तिथून ते आळंदीला आले आणि तिथून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेतल्या. 2 संतांच्या पादुका, एक ज्ञानेश्वर महाराज, दुसरे तुकाराम महाराज. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हे भजन करत करत वारकरी तेव्हापासून जायला लागले. मग पालखी सोहळा आला. हा 1685 सालची गोष्ट आहे. जाता जाता मला एक छोटी गोष्ट सांगायची. 1685 साल हे महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. औरंगजेब इथं आलेलं आहे. शिवाजी महाराजांचं महानिर्वाण होऊन अवघे 5 वर्ष झालेलं आहे. मराठेशाहीमध्ये अंतर्गत ताणेबाणे कुठल्या पद्धतीने चालू आहे हे महाराष्ट्राला, आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. सगळा मराठी समाज हा स्वराज्यासाठी झगडतोय आणि अशा सगळ्या ताण्याबाण्याच्या काळामध्ये सगळ्या समाजाला एकत्र करायचं काम भक्तीच्या प्लॅटफॉर्मवरून नारायण बाबांनी केलं 1685ला. मग तिथून तो पालखी सोहळा सगळा चालू झाला. हे 1832 पर्यंत सुरू होतं.
1832ला ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा निराळा झाला. वेगळा झाला म्हणजे काय? काही नाही. एकाच पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका असायच्या, तर त्या पादुका वेगवेगळ्या झाल्या. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका वेगळ्या रस्त्यानं वेगळ्या पालखीतून जाऊ लागल्या आणि तुकाराम महाराजांचं पूर्वीप्रमाणे जे होतं ते 1832ला श्रीगुरु हैबत बाबा आरफळकरांनी हा ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केलेला आपल्याला दिसतो. मग पुढे काय झालं, या सगळ्या कालावधीमध्ये काही फड पण आले. फड म्हणजे वारकऱ्यांचे भजन करण्याचे युनिट. बरं. फड म्हणजे कारभाराची जागा. तर असे काही फड आले, वारकरी सत्पुरुष निर्माण झाले आणि त्यांनी खूप निष्ठेनं मधल्या कालावधीमध्ये वारी केली. प्लेगच्या साथी आल्यास, संकट आली मोठे मोठे, पाऊस पाण्याचे दिवस होते, तरीसुद्धा त्यांनी वारीची परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये चालू ठेवलेली आपल्याला दिसते. आणि मग स्वातंत्र्याच्या काळानंतर जरा वारीच्या संदर्भानं अधिक काही गोष्टी होऊ लागल्या. म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे की वारी सुरू झाल्यापासून तर 1950-60 पर्यंत काही त्याला राजाश्रय तशा अर्थानं म्हणजे काय म्हणतो की शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा होता. मात्र वारी पालखी सोहळ्यातला बहुतांश जो काळ आहे तो पारतंत्र्यामध्ये गेलेला आपल्याला दिसतो. आणि मग पुढच्या टप्प्यामध्ये मग वाहनं आली, तंत्रज्ञान आलं आणि मग पालखी सोहळा हा अधिक गेला. माझं एक छोटंसं निरीक्षण या सगळ्या दरम्यान असं आहे की जेव्हापासून आपण पायी चालणं सोडलं, आपण 2 व्हीलर आल्या आपल्याकडं, 4 व्हीलर आल्या, तेव्हापासून वारीला अधिक महत्त्व आलं असं मला वाटू लागलं आहे. माझ्या पिढीमध्ये अधिक महत्त्व आलं, अधिक लोकांचा समूह तिकडं जाताना आपल्याला दिसू लागला आहे. आणि वारी असणाऱ्या नसणाऱ्या लोकांना वारीच्या संदर्भानं अधिक उत्सुकता आत्ताच्या काळामध्ये निर्माण झालेली दिसते. म्हणजे वारी चालायला देखणी आहे, वारी गायला देखणी आहे, वारी ऐकायला पण देखणी आहे. मात्र फेसबुक दिंडीसारखी जी लोक आहे, या लोकांनी वारी पाहायला सुद्धा देखणी हे सांगितलं. आणि त्याच्यामुळं पाहणारा असेल तर त्याला पाहायला, ऐकणारा असेल तर तो ऐकणाऱ्याला, खाणारा असेल तर त्याला खायला सुद्धा. तुम्ही म्हणाला आता हे कसं? मी काय होतं की मी एकाच दिंडीत चालत नाही दिग्पाल दादा, मी आपलं वेगवेगळ्या ठिकाणी चालत राहतो. कोल्हापूरची दिंडी असेल ना तर त्यांची आमटीची चव निराळी आहो. पण समजा तीच एखादी दिंडी मराठवाड्यातली आणि त्यांनी जरी आमटी केलेली असली तर त्या आमटीची चव निराळी. माझ्या तोंडाला पाणी आलं आता. पदार्थ जरी एक असला तरी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या चव, महाराष्ट्राची सगळी चव आपल्याला वारीमध्ये मिळते. नाही ज्याला महाराष्ट्र समजून घ्यायचं असेल तर वारी हे महाराष्ट्राची छोटी प्रतिकृती आहे. वारी जी आहे ती महाराष्ट्राचं छोटं मॉडेल आहे असं वाटतं मला. म्हणजे मला तुम्ही आता म्हणालात आमटीची चव, मला भाकरी कुस्करलेली पण दिसली त्याच्यात. नाही, मला या बाबतीत एक आठवण आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा सप्तशताब्दी समाधी सोहळा आणि त्या वर्षीची वारी मला घडली. पुजारी म्हणून मी गेलो होतो माऊलींबरोबर. आता अर्थात वडील बरेच वर्ष तिथं त्यांनी व्यवस्था पण बघितली. तर त्यांनी सुरुवातीला सगळ्या फड परंपराचा तुम्ही उल्लेख केला की सगळीकडे जाऊन मला सांगितलं. तर माझी सगळ्यांची ओळख करून दिली की हा बऱ्यापैकी ओळखत होते पण की हा आमचा थोरला चिरंजीव. मग बऱ्याच ठिकाणी असं व्हायचं, हे बघ तुझे वडील इथे येतात आणि हाताने जे काय लागतं ते घेतात, तू येशील इथं बसशील मला कोणी विचारल असली प्रकार नाही म्हणतं. हे घरच्यासारखं आहे हे प्रत्येक दिंडीमध्ये. आणि तुम्ही म्हटलं तसं मग काही वेळा असं व्हायचं की आमंत्रण असायचे जेवायला. माझ्याबरोबर आपल्या भास्कर महाराज फडाचे चोपदार दिना काका पैलवान, ते मला घेऊन जायचे. ते म्हणायचे कमी जेव, आपल्याला अजून 4 ठिकाणी जेवायचं. हा एक आनंद असायचा. आणि तुम्ही म्हटलात तसं प्रत्येक ठिकाणची आमटी आणि पण जे आदरातिथ्य आहे ना, जे मायेनी खाऊ घालणं, हे जे वारीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. मग तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं विचारणा केली जात नाही तुम्हाला. दिग्पाल दादा मला आत्ता असं वाटून गेलं की खूप छान पद्धतीने एखाद्या माणसाविषयी प्रेम व्यक्त करायचं असेल, मला दिग्पाल दादा पहिले भेटले तर मी काय करेल, मी त्यांना आदर देईल आणि अन्न देईल, 2च गोष्टी देत. आणि मला वाटतं की महाराष्ट्रावर हा संस्कारच आहे ना वारकरी संप्रदायाने केलेला आहे. तुम्ही वारकऱ्याच्या घरात जा, तो गेला की पाया पडतो. का? याचं कारण असं आहे की तो म्हणतो की मी अहंकार विसर्जित आहे आणि अहंकार सोडल्याशिवाय प्रेम करता येत नाही. आणि दुसरी गोष्ट काय करतो माहिती का, चला काहीतरी खाऊ. दिग्पाल दादा कुठेही भेटू द्या, स्टँडवर जरी भेटले ना, मी काय म्हणाल दादा चहा पिऊ. कारण हा जो संस्कार आहे, अन्न आणि आदराचा जो संस्कार आहे, हा वारीमध्ये होतो आपल्यावर. माणसं जोडली जातात त्याच्यामुळे. नाही, आणि याचा आम्ही आत्ता खूप छान अनुभव आमच्या सेटवर सुद्धा घेतला. आपण संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईचा सिनेमा आत्ता
केला जो लवकरच भेटीला येईल आपल्या सगळ्या त्याचं मी प्रेक्षकांच्या. ट्रेलर पाहिला, सुंदर केलाय तुम्ही अहो. तर तेव्हा आम्ही हा दंडक ठेवला होता सुरुवातीला, की सेटवरती आल्यावरती नाम लावायचं, आपलं गंध लावायचं, आणि त्याच्यानंतर सर्वांनी भेटल्यानंतर गुड मॉर्निंग, गुड नाईट हे काही न करता, हाय हॅलो काही म्हणायचं नाही, सगळ्यांनी वाकून एकमेकाला नमस्कार करायचा आणि रामकृष्ण हरे म्हणायचं. त्याचा परिणाम असा झाला की तो संपूर्ण समूह जे आपण म्हणतो वारीच्या संदर्भात, ते कुटुंब झालं. तो सेट हा प्रोफेशनल एका चित्रपटाचा सेट न राहता ते कुटुंब झालं. आणि ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताई आणि जेवढे काही संत आपण त्याच्यामध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे, त्या संतांना दाखवण्याचं ते जे एक मिशन म्हणून त्यांनी घेतलं, त्यामुळे चित्रपट फार चांगला झाला असं बघणाऱ्यांचं मत आहे. तर हे जे तुम्ही म्हटलात ना की कुटुंब होणं हा संस्कार, हा जो काही वारीतनं मिळतो तो फार महत्त्वाचा आहे. आणि तो त्या कुटुंबात पण एक हायरार्की असते. म्हणजे आपलं कुटुंबाचं पण कुटुंब प्रमुख असतं. कोणी वडील, म्हणजे असं आमच्या घरात आमची आई आहे, ते कुटुंब प्रमुख आहे आमची. वडील गेल्यानंतर तिने घर चालवलं आणि पुढे आम्हाला संस्कार दिले, आणि त्यामुळे आज कदाचित जे चांगलं काम करतं ते करू शकतो आपण. तर असं वारीचं पण एक कुटुंब असतं, त्या कुटुंबाचे पण कुटुंब प्रमुख असतात. ते कशा पद्धतीने असतं ते जरा सगळ्यांना सांगूया आपण. दोन भाग आहे, काही व्यवस्थेच्या पातळ्यांवर भौतिक आणि काही आध्यात्मिक पातळ्यांवर. वारीचे या दोन्हीही पातळ्यांवरचे कुटुंब प्रमुख म्हणजे संत आहे. बरोबर. ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा चाललाय, त्याचे सर्वोच्च प्रमुख कोण? ज्याच्या डोक्यावर छत्री तो आहे. आणि वारीमध्ये छत्री कुणाच्या डोक्यावर आहे? ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्यावर छत्र आहे. ते राजे आहे, ते कुटुंब प्रमुख आहे, ते मायबाप आहे. म्हणजे संतांना समोर ठेवूनच चालतं. अधिष्ठान म्हणून काय असतं तर संतच असतात, त्यांच्या आधिपत्याखालीच वारी चालते. व्यवस्था म्हणून जर आपण विचार केला तर सगळ्या पालखी सोहळ्याचे प्रमुख कोण आहे तर संत आहे. व्यवस्था म्हणून आता वेगवेगळी संस्थानं, त्या सत्पुरुषांच्या समाधीची, स्थानांची जी संस्थान आहे ती आता टेक्निकली काय आहेत प्रमुख आहे. हे संस्थान निर्माण होण्याच्या अगोदरही, म्हणजे उदाहरणार्थ की आता तुकोबारायांच्या सगळ्या पालखी सोहळ्याचं नेतृत्व जे आहे, त्याचं संयोजन जे आहे ते तुकोबारायांचे वंशज करतात. एकनाथ महाराजांचा जो पालखी सोहळा आहे त्याचं सगळं संयोजन जे आहे ते वारकऱ्यांमध्ये कोणाच्या शब्द तर तो एकनाथ महाराजांचे वंशज करतात. ज्ञानेश्वर महाराजांचा विचार केला तर हैबत बाबा आरफळकर वगैरे ही मंडळी जी आहेत त्यांचे वंश प्रतिनिधी ते करत होते. आता त्याच्यामध्ये संस्थान पण करतं. बरं, हा झाला एक टप्पा. बरं, पुढचा टप्पा काय आहे की वारीमध्ये हे सगळं करत असताना जशी काही बाबतीत हायरार्की आहे तशी लोकशाही पण आहे. उदाहरणार्थ की समजा एखादा तंटा झाला, ज्ञानेश्वर महाराजांच्या एखाद्या दिंडीमध्ये तंबूला जागा मिळाली नाही, 2 दिंड्यांना, एका जागेवरून झालं. स्वाभाविक आहे, माणसं असली की त्यांचे ताणेबाणे असतात. मग काय, फक्त ते गावगुंडांसारखी तिथं भांडणं नाही होत. त्याची तक्रार कुठं जाते? चोपदारांकडे जाते. आणि ती चोपदारांकडून ती तक्रार तिथं सुटण्यासारखी असेल तर तिथं ती सुटते. किंवा मग काय होतं की देवाचा तंबूच्या शेजारी शितोळे सरकारांचा तंबू असतो. शितोळे सरकार हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातला राजाश्रय देणारे वगैरे 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 शिंदे सरकारांचं प्रतिनिधी असणारं मोठं व्यक्तिमत्व, वंशपरंपरेनं सेवा करतात, त्यांना वंदन केलं पाहिजे आपण. तर त्यांच्या तंबूवर काय होतं की पालखी सोहळ्यातली जी प्रमुख लोक आहे, ज्याच्यामध्ये चोपदार असतात, ज्याच्यामध्ये विश्वस्त असतात, ज्याच्यामध्ये म्हणजे मालक असतात, म्हणजे आरफळकर मालक असतात, ज्याच्यामध्ये शितोळे सरकार वगैरे असतात, काही महत्त्वाचे फडकरी असतात, ते काय करतात की ते त्यावर निर्णय घेतात आणि तो जो बखेडा आहे तो बखेडा सांगत असतात. म्हणजे याच्यामध्ये अशा पद्धतीनं पहिला जो लेयर आहे, पहिला जो स्तर आहे सर्व वारीचा, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने निर्णय होतात. बरं, वारीमध्ये शेकडो दिंड्या असतात, शेकडो दिंड्या, त्या व्यक्तिगत दिंड्यांचं पण व्यवस्थापन असतं. म्हणजे आपण समजून घ्या की वर काय आहे, वर संस्थान आहे किंवा परंपरेनं असणारी लोक आहे, खाली शेकडो दिंड्या आहे आणि त्या प्रत्येक दिंडीचंही व्यवस्थापन आहे. त्या दिंडीचे दिंडी प्रमुख असतात आणि ते दिंडी प्रमुख पण व्यवस्थापनाचं काम पाहतात. आणि वारीमध्ये जे भजन चालतं ते भजनाचं जे प्रमुख पद असतं तो विना ज्या व्यक्तीच्या गळ्यात असतो त्याला आम्ही विनयकरी म्हणतो. तर तो विनयकरी भजनाचं नेतृत्व करत असतो.
मग शासन प्रशासनाशी डायलॉग करणं असू देत, सुसंवाद करणं असू देत, यासाठी पण आता संस्थांच्या पातळ्यांवर, या वरच्या पातळ्यांवर वेगवेगळे अधिकारपदं ही निर्माण केलेली आपल्याला दिसतात. व्यवस्थापनाचा एक चांगला वस्तुपाठ म्हणजे वारी आहे. त्याच्यामध्ये जरी आपण म्हटलो की अशी उतरंड असली, म्हणजे कशाची हायरार्की वगैरे असली, तरी ती द्वेषबुद्धीनं नाही आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे असा अट्टहास नाही, तर ती वारकऱ्यांनी एकत्र येऊन केलेली व्यवस्था आहे. ती व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेमुळे गेली अनेक वर्ष हा सोहळा खूप शिस्तीनं आणि प्रेमानं सुरू आहे. म्हणजे शिस्त म्हटल्यानंतर तिथे एक कॉर्डिनेशन लागतं. हो, म्हणजे तांत्रिक आपण आता हायरार्की समजून घेतली, पण एवढे लाखो लोक चालत असतात, त्याच्यामध्ये कधी आपल्याला चेंगराचेंगरीची घटना दिसत नाही. इतक्या वर्षात कधी आपण ऐकली नाही. कुठल्याही प्रकारचं स्टॅम्पेड नाही, बेशिस्त नाही. हे कॉर्डिनेशन किंवा हा समन्वयाचा भाग हा कसा साधला जातो? हे बघा, एक लक्षात घ्या की मुळातच वारकरी स्वयंशिस्तीचा आहे. वारीमध्ये काही ज्या इतर बेशिस्तीच्या घटना घडतात, मी अत्यंत जबाबदारीनं आपल्याला सांगतो, ते वारकरी करत नाही तर बघे करतात. त्यांना कळतच नसतं. वारकरी चालताना 5च्या रांगेत चालतात. 1 2 3 4 5 रांगा, 5 जणांची रांग असते, ते रांगेनं चालतात. बरोबर रांगेनं चालतात. आपल्याला दिंडी जरी ओलांडायची असली तर मधून दिंडी ओलांडत नाही वारकरी, तो ना पताकांच्या समोरून ओलांडतो. का? पताका जिथं जिथं मध्ये मध्ये आपल्याला वारीत दिंडीमध्ये पताका दिसतात, अरे ह्या मध्ये मध्येच का पताका आहे? काही नाही, नवी दिंडी सुरू झाली तिथून. कुठलाही माणूस जेव्हा ओलांडायचा असतो तो असा मधून भजनातून नाही ओलांडत, तर तो काय करतो, तो त्या पताकांच्या समोरून ते ओलांडतो. वारकरी चालत असताना शिस्तीत चालतात, गात असताना शिस्तीत चालतात. काही काही लोक खूप उत्तम पद्धतीने धर्मादायी सेवा करतात आणि काय करतात की काय काय अन्नपदार्थ वाटतात, प्रसाद वाटतात, त्यांच्या सेवेला वंदन. पण मी आपल्याला सांगतो, एकही वारकरी जो भजन करत चाललेला असतो तो रांग सोडून काहीतरी घ्यायला गेला असं होत नाही. उलट काही लोक असे असतात की जे फक्त गोळा करण्यासाठी आलेले असतात, त्यांनी तात्पुरता गंध वगैरे लावलेला असतो आणि ते कुठपर्यंत चालतात माहिती आहे का, ते सासवडपर्यंत वगैरे वाटप भरपूर असतं, तोवर चालतात, नंतर ते गायब होतात. म्हणजे वारकरी चालताना बेशिस्तीत चालत नाही, गाताना बेशिस्तीत गात नाही. त्याचं सगळं शिस्तीत असतं. वेळा ठरलेल्या असतात, जेवणाच्या वेळा, बसण्याच्या वेळा, तंबू लावण्याच्या वेळा, हे सगळ्याचे सगळं त्याचं वेळेत आणि एका दोरीमध्ये चालतं. आत्ता दिग्पालदादाने ते समन्वयाचा भाग सांगितला, त्याच्यामुळे मला एक गोष्ट आठवली की, आणि असं एक हे आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून की हा समन्वय जो संवाद आहे, जे कम्युनिकेशन आहे, ते आता कालानुसार बऱ्याच गोष्टी आपण बदल बघितलेत आत्तापर्यंत, तर त्या बदलाविषयी आणि त्या कम्युनिकेशनविषयी थोडंसं तुम्ही सांगावं. आणि दुसरी गोष्ट, आपण मगाशी जेव्हा सांगितलं की कुठल्या प्रकारचा वाद किंवा तंटा झाला तर ती एक सांगण्याची पद्धत आहे. जसं चोपदार ज्यावेळेस काठीवर करतात, हो म्हणलं की सगळ्या दिंड्या शांत होतात, सगळे टाळकरी गजर सगळा थांबतो, पण ज्यांची तक्रार आहे ते टाळ वाजवत राहतात. मग चोपदाराने त्यांच्यापर्यंत जायचं की बाबा काय तुमची समस्या आहे. मग ते कधी कधी काय होतं, बऱ्याच वेळेला त्यांच्यापर्यंत हळी जात नाही किंवा काही कारणामुळे ते असं पण होतं बरं का, पण हे की बाबा आमचं काहीतरी म्हणणं आहे ते तुम्ही इकडं ऐकायला या. आणि मग ते चोपदार जाऊन ते समस्या समजून घेतात आणि मग ते झालं की मग शांत होऊन मग पुढची प्रोसेस जी आहे वारीतली ती चालू होते. तर हा जो एक समन्वय आणि हा जो संवाद आहे आणि एक कम्युनिकेशन याविषयी आणि त्याच्या बदलत्या स्वरूपाविषयी आपण थोडंसं सांगूयात सगळ्यांना. अरे ही तुम्ही हा खूपच महत्त्वाचा मुद्दा सांगितला की असं काही नाही की इतर ठिकाणी ना वरचं कोणीतरी बोललं आणि खालच्याने गपगुमान ऐकायचं. इकडं डायलॉग होताना सुद्धा आहे ना, छोट्यातल्या छोट्या माणसाला सुद्धा संधी आहे. म्हणजे माझी दिंडी चाललेली आहे आणि माझी दिंडी चाललेली असताना त्याच्यामध्ये माझ्या दिंडीची काही एक तक्रार आहे, ती तक्रार व्यक्त करायला पण एक आहे ना, काय म्हणूया, ते काही सांप्रदायिक पद्धत आहे. आणि ती दिंडी तिथं टाळ वाजवत राहते ना, अशी काय आहे की संस्थांचा प्रतिनिधी त्या जागेवर जातो, तुम्ही सांगायला येऊ नका, आम्ही ऐकतो. तुम्ही समजून घ्या, या छोट्या छोट्या जरी गोष्टी असल्या तरी ह्या महत्त्वाच्या आहे. म्हणजे हे केवढं अहंकार सोडणे की मी आता चोपदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते माऊलींचं सगळं पहिले प्रमुख पद आहे अधिकाराचं, तर ते स्वतः त्यांची जागा सोडून त्या दिंडीपर्यंत येणं हाच एक खूप मोठा संदेश आहे की मी कुठला तरी, म्हणजे एका अर्थाने आज जे आपण बाहेर बघतो की मी बॉस आहे आणि माझ्याकडे तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्याकडे घेऊन या, हे शिकण्यासारखं आहे की एक मोठं कार्य जेव्हा चालवायचं असतं तेव्हा अधिकारी व्यक्तीला सगळ्या तळागाळाच्या लोकांचा परामर्श घ्यावा लागतो, सगळ्या तळागाळातल्या लोकांची काळजी घ्यावी लागते. हा खूप मोठा संदेश वारीतनं या निमित्ताने मिळतो. म्हणजे हे
कदाचित खूप लोकांना माहिती नसेल की या पद्धतीने कम्युनिकेशन होतं, की दंड तो वरती केल्यानंतर सगळ्यांनी थांबणं आणि बरोबर ज्यांची समस्या आहे त्यांनी टाळा वाजवत राहणं. हा म्हणजे तो बघायला, ऐकायला आणि अनुभवायला खूपच विलक्षण आहे हे सगळं. कम्युनिकेशनचा विषय तुम्ही बोलला, संवादाचा. तर म्हणजे त्याच्यामध्ये हे सगळे संवाद तर होताच, मात्र दुसऱ्या बाजूला वारकऱ्यांचा घरच्यांशी होतो का, त्याच्या पण काही पद्धती मधल्या काळात इंटरेस्टिंग मला समजल्या. तशा आहे की समजा घरच्यांना आठवण आली कुठल्या तरी, दिग्पाल दादा गेले कुठं वारीला गेले, आता ते चालत चालत जाणार आणि घरच्यांना आठवण आली, मोबाईलचा काळ नाही, फोन नाही, मग तुम्हाला काहीतरी जर पाठवायचं असेल निरोप तर कसं पाठवणार, काही नाही, तुमचं नाव टाकायचं दिग्पाल लांजेकर आणि तुम्ही ज्या दिंडीत चालता त्या दिंडीचा नंबर टाकायचा. उदाहरणार्थ आपण असं मानू की तुम्ही एक 26 नंबर दिंडीमध्ये चालता, मग काय की दिग्पाल लांजेकर दिंडी नंबर 26, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, संपलं. ते पत्र काय होतं की ते पत्र त्या मुक्कामाला कुठं पोहोचतं, तिथं पोहोचतं. ते सगळे पत्र चौकदारांकडे दिले जायचे आणि तुमच्या दिंडी क्रमांकाप्रमाणे ते सगळे पत्र दिंडीच्या प्रमुखाकडे जायचे आणि ते पत्र तुम्हाला मिळायचे. असं आहे. आता काय मोबाईल आले. पूर्वीच्या काळी म्हणजे मधल्या टप्प्यामध्ये ते कॉईन बॉक्स आले होते ना, तर तेव्हा काही लोक कॉईन बॉक्सची पण सेवा करायचे. 2 रुपये टाकायचे आणि बोलायचे. काही लोक काय करायचे की 2 रुपये वारकऱ्यांना द्यायचे, 1 रुपये द्यायचे. कशाला, की तुम्ही बोला फोनवर. असं पण होतं. मग लोक रांगा लावून असायचे कॉईन बॉक्सच्या समोर. आता काय मोबाईल आल्यामुळं आता अधिक सोपं झालं. मला आठवतं चोपदार गुरुजी पण पत्र, म्हणजे वारकऱ्याला सुद्धा घरी पत्र पाठवत असेल तर त्याने फक्त पत्ता देऊन गुरुजींकडे सगळी पत्र द्यायची आणि गुरुजी ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी त्या योग्य व्यक्तीकडे देऊन मग ते त्याच्या घरी पाठवलं जायचं. संस्थांचा जो ट्रक होता, ज्ञानेश्वर महाराज संस्थांचा जो ट्रक होता, तर त्याचा एक मी असं ऐकलंय की त्या ट्रकला समोरच ती पोस्टाची पत्रपेटी असायची, अडकवलेली असायची. आपलं जे पत्र असेल ते त्यात टाकायचं. आता बहुतांश वारकरी अशिक्षित किंवा असाही एक ग्रामीण भागातून आलेला भाग होता. ते काय करायचे की मग जेजुरीमध्ये आपण गेलो, लोणंदमध्ये गेलो, तर काही शिकलेली मुलं, शाळेची मुलं ही सेवा करायची. कशाची? पत्र लिहिण्याची सेवा करायची. म्हणजे ती मुलं पत्र लिहायची आणि तो वारकरी सांगायचा. म्हणजे मला ते व्हिज्युअल आता मी करतोय तर ते किती इंटरेस्टिंग असेल. आणि मग ते पत्र पाठवले जायचे. आता आपण कुटुंब या विषयावरती बोलतो, तर महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे महिला, मातृशक्ती आपली. तर आदिमाया मुक्ताईंवरती आम्ही नुकताच चित्रपट केला आणि त्या निमित्ताने खूप वाचन महिला संतांच्या अभंगांचं झालं आणि तिथपासनं आपण बघतोय की संपूर्ण भागवत संप्रदायामध्ये, वारीच्या संप्रदायामध्ये महिलांचा फार मोठा सहभाग आहे. पण एकूण आत्ता जे काही आपण बाहेर चित्र पाहतो की एक प्रकारची एक सुडो इंटेलेक्च्युअल वर्ग पण आहे की ज्यांना असं प्रत्येक गोष्टीमध्ये ह्याच्यात महिलांचं स्थान काय, ह्याच्यात महिलांचं स्थान काय, असं करून एक बुद्धिभेद करायचा असतो. यांना आपण ही परंपरा कशी समजावून सांगू शकतो की ह्या वारीमध्ये महिलांचं स्थान काय? महात्मा गांधींचं एक सुंदर वाक्य आहे. ते असं म्हणाले होते की ज्या चळवळीमध्ये महिलांचा सहभाग नसतो ती चळवळ सज्जनांची समजली जात नाही. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी सज्जनांची चळवळ आहे. वा. इथं जनाबाई, नामदेव महाराजांच्या नंतर जनाबाई महाराजांनी फडप्रमुख म्हणून काम केलंय. इथं मुक्ताई आहे, म्हणजे 1400 वर्ष जगण्याचा अट्टहास करत राहणारे, 14 वेळेस अट्टहास करणारे असे. आणि या छोट्याशा चिमुरड्या कोण? मुक्ताबाई. आणि गोष्ट अशी काय झाली की त्यांना फक्त जिवंत राहणं म्हणजे जगणं नाही, हे मुक्ताबाई आईसाहेबांनी सांगितलं. म्हणजे आपण पहा की मुक्ताबाईपासून जनाबाईंपर्यंत आणि बहिणाबाईंपासून तर सोयराबाईपर्यंत या सगळ्या आदिमाया ज्या आहे, मातृशक्ती ज्या आहेत, त्यांना वारकरी संप्रदायामध्ये मोठी जागा राहिलेली आहे. ते जावेद अख्तरांनी मुंबईच्या साहित्य संमेलनामध्ये भाषण केलं आणि भाषण करताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला. म्हणजे मुक्ताबाई आईसाहेब ज्यावेळी अभंगामध्ये नाममुद्रा वापरत होत्या, स्वतःच्या नावानं अभंग रचना करत होत्या, त्यावेळेस युरोपमध्ये सुद्धा ते होत नव्हतं. मुक्ताबाईंच्या नंतर 350 वर्षानं एका महिलेनं कादंबरी लिहिली आणि तिनं सुद्धा तिचं पेन नेम जे आहे ते पेन नेम पुरुष ठेवलं, तिने कळू नाही दिलं.
आपण कल्पना करा की 400 वर्षांपूर्वी संतांनी हा स्पेस जो आहे हा दिला होता. डॉक्टर रुपाली शिंदे यांनी आपल्या वारकरी दर्पणला महिला संतांच्या संदर्भानं काही एक लिहिलं. ते म्हणाल्या की आपण स्त्रियांच्या बाजूनं बोलतो, स्वातंत्र्याचा मुद्दा त्याची चर्चा करतो आणि निश्चित केली पाहिजे. जी लोक महिलांचा सन्मान करत नाहीत ती वारकरी नाही. वा वा. हा पुरुषी अहंकार, सर्व प्रकारचे अहंकार सोडले पाहिजे. जातीचा अहंकार आहे आणि एखादा म्हणाला मी वारकरी आहे, वर्णाचा अहंकार आहे म्हणाला वारकरी आहे, मी काय पुरुष असण्याचा अहंकार आहे, शारीरिक रचना माझी काहीतरी विशिष्ट आहे याचा अहंकार आणि याचा आमच्या नगरच्या भाषेमध्ये उन्माद जर असेल तर हे वारकऱ्यांना मान्य नाही. तर ह्या सगळे अहंकार बाजूला सारून आपण व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीला प्रतिष्ठा दिली पाहिजे, ही भूमिका आहे. फक्त मग काय होतं, एक गोष्ट थोडीशी अडचण अशी होते व्यवस्था करत असताना की कीर्तन वारकरी महिला करतात, भजन वारकरी महिला म्हणतात. मात्र जेव्हा व्यवस्था चालते, एक व्यवस्था दिंडीची रचना होते, तर दिंडीत पहिल्यांदा कुठं पताकवाले, नंतर मोकळा चालणारा पुरुष समाज असतो, भजनी लोक असतात, विनेकरी असतो, तुळशीवाल्या हांडेवाल्या महिला आणि स्त्रिया अशा क्रमानं चालतात. आता ही व्यवस्था म्हणून वारकऱ्यांच्या मनामध्ये कुठल्याही पद्धतीनं महिलांच्या संदर्भानं अशी भूमिका नाही आहे. आणखीन एक गोष्ट सांगू का दादा मी तुम्हाला, की मी आपल्याला नम्रपणे सांगतो की मी काय फेटा घातला, इथं बसलो, फर्ग्युसन कॉलेजला शिकायला होतो मी पहिल्यांदा आलो ना की ते स्लीवलेस घातलेले जे मुली होते माझं सारखं लक्ष जायचं तिकडं. मी आपल्याला नम्रपणाने सांगतो हे व्हायचं. आपण साधी लोक आहे, आपण साधे आहे ना, आपण सहज आहे असं होतं. मी असं विचार केला की मला ते असं होतं. मात्र वारीमध्ये नदीच्या घाटावर आंघोळ करणाऱ्या काही महिला, तर आता ही भावनाच अंतकरणातनं उमटणं ही माऊलीची कृपा नाही का हो? अंतकरण स्वच्छ होत जाणं, कुणी कसं राहावं काय, विकारच उत्पन्न होण्याच्या आहे ना त्या जो काय उमाळा आहे तो उमाळा चालता चालता संपून जाणं, एवढं अंतकरण शुद्ध होणं, इतकं अंतकरण पांढरं होणं, ही वारीची गोष्ट आहे. वारीमध्ये कुणाला तरी म्हणजे कुणीतरी बाई आहे म्हणून तिला आहे ना नाकारूही नका आणि तिला स्वीकारूही नका. कुठलाही अहंगंडही ठेवू नका आणि कुठलाही न्यूनगंडही ठेवू नका. ही वारीची भूमिका आहे. व्यवस्था म्हणून काही गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात, त्या वेगवेगळ्या राहणार आहे. आता काही लोक म्हणतात की काही वारीमध्ये आपण पाहिलं तर महिलाच स्वयंपाक करताना दिसतील, भाकरी थापताना. माझी किती इच्छा असली तर मला येत नाही ना कौशल्यपूर्ण काम, मी ते करू काय? हा मुद्दा आहे ना. किंवा एखादं जड गोष्टी उचलण्याचं काम पुरुष मंडळी करतात, तर तो असा मुद्दा आहे. वारीमध्ये दर्जाची आणि संधीची सर्वांना सारखी समानता आहे, एवढं मूलभूत वाक्य आपण लक्षात घ्या. दर्जाची पण संधी समान आहे आणि संधीची पण आहे. जर समजा एखादा वारकरी म्हणूनही कुणाला महिलेला किंवा पुरुषाला दुय्यम वागवत असेल किंवा तिचा योग्य सन्मान देत नसेल, संधी देत नसेल, तर ते संत विचारांच्या विरोधी आहे. तुम्हाला किती अभंग पाठ असतील आणि तुम्ही जर कुणाच्या जातीवरून, कुणाच्या लिंगावरून, कुणाच्या भाषेवरून द्वेष करत असाल तर ही वारकरी भूमिका नाही. वारीला आणि वारकऱ्यांना ती मान्य नाही. आता महिलांच्या बाबतीत व्यवस्थेचं जे आपण बोललो, तर मूळ मुद्दा आहे तो त्यांचं राहणीमान आणि स्वच्छता. तर या बाबतीत कसा विचार केला जातो दिंडीकडून विचार जेव्हा कमी लोक होते तर ते मुळातच महिलांचे तंबू निराळे असतात, पुरुषांचे तंबू निराळे असतात. आंघोळीसाठी सुद्धा पाणवठे आणि इतर गोष्टी होत्या, तर महिला पण अनेक वेळेस ते वेगवेगळे भाग असतात तिथं, म्हणजे त्याच्या काळजी घेतल्या जातात. काही ठिकाणी सेवा करणारी लोक त्याच्यासाठी आडोशे पण करून देतात. आता स्वच्छतेचा मुद्दा आला तर जेव्हा त्याच्यासाठी सुद्धा महिला आणि पुरुष, आता पूर्वीच्या काळी मोकळ्या जागेवर जाणं होतं, तर त्या काळामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं हे झालेले दिसतात. वारीच्या संपूर्ण कालावधीमध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये एकाही महिलेचा विनयभंग झाल्याची नोंद नाही. कुठल्याही प्रकारे काय म्हणूयात की गैरवर्तणुकीचा किंवा असा कुठलीही नोंद वारीमध्ये नाही. आता फिरते शौचालय येऊ लागलेत, आता या गोष्टी होऊ लागल्यात असं होतं. मात्र हे कबूल केलं पाहिजे दुसरं की पुरुषांच्या तुलनेनं महिलांची कुचंबना थोडी होते आणि एकूणच ती वारीपुरतीच नाही होत. ते फर्ग्युसन कॉलेज रोडला संपूर्ण याच्यामध्ये महिलांचं एक पण टॉयलेट नाही. बरोबर. म्हणजे याच्याबद्दल काय करायचं. माझ्या मुलीला मी घेऊन गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे महिलांना स्वच्छतागृह व्यवस्थित नसणं आणि आपण कुठल्या गप्पा मारतोय. हा एकूणच समाजाचाच प्रॉब्लेम आहे.
आणि आपण त्याबद्दल मूलभूत पायाभूत अशा काही रचना निर्माण केल्या पाहिजे आणि तशी जागृती पण केली पाहिजे. मात्र वारी म्हणून जी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये या गोष्टी सकारात्मकतेने मार्गी लावल्या जातात आणि त्याच्यासाठी प्रशासन असेल, त्याच्यासाठी फडकरी मंडळी असतील, त्याच्यासाठी व्यवस्थापनातली लोक असतील, ही मंडळी त्यांच्या त्यांच्या पातळ्यांवर प्रयत्न करताना आपल्याला सातत्यानं दिसतात, अक्षरशः कायम दिसतात. आता आपण म्हणतो की मुळात आपला संप्रदाय सर्वसमावेशक आहे. याचं एक उत्तम उदाहरण माझे गुरुवर्य रामचंद्र देखेडे त्यांच्या व्याख्यानामध्ये नेहमी सांगायचे की पु ल देशपांडेंनी जगद्गुरू तुकोबारायांवरती एक नाटक लिहायला घेतलं होतं आणि त्या नाटकामध्ये प्रसंग होता की तुकाराम महाराज अभंग सांगतायत आणि तर तिथे एक त्यांचे लिहून घेणारे एक लेखनिक होते. तर जोडाक्षर आलं तर तुका म्हणे, तर त्यांनी विचारलं महाराज, जे लिहिणारे होते त्यांनी विचारलं महाराज म कुठं तोडू आणि ह कुठं तोडू. तेव्हा तुकाराम महाराजांच्या मुखातनं पु ल देशपांडे अहो म्हणले म ही तोडायचं नाही आणि ह ही तोडायचं नाही, म हला जोडायचा, कारण आपला संप्रदाय हा जोडणार आहे. तर ही वारीची सर्वसमावेशकता ही कशा प्रकारे जी चालू आहे, पिढ्यानपिढ्या जे चालू आहे, आपण शेकडो वर्ष, तर त्याविषयी आपण काय सांगू? सर्वसमावेशकता हे मोठं मूल्य आहे. तुम्ही माणूस म्हणून जेव्हा उन्नत होत जाता त्यावेळेस पुढचा माणूस माझ्या विचाराचा नसेल, त्याचे कपडे माझ्यासारखे नसतील, कदाचित तो ना माझ्यासारखं अन्न ग्रहण करत नसेल, त्याची उपासना पद्धती निराळी असेल, काही असलं तरीसुद्धा तो मला माझा वाटायला लागणं, एवढी उदात्त उपासनेची काय पद्धत आहे. संतांनी तशा पद्धतीने विचार केला. चोखोबाराय म्हणाले खटनट यावे शुद्ध होऊनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. संतांचं आवाहनच जे ते सगळ्यांना सोबत घेण्याचं आहे. तर सगळ्या भाषेमधली लोक यात सहभागी होऊ शकतात. कर्नाटकातून लोक येतात, मध्य प्रदेशमधून येतात, उत्तर प्रदेशमधून येतात, तेलंगणामधून येतात, आंध्रातून येतात, गोव्यातून येतात, गुजरातमधून येतात. त्याच्यामध्ये गुजराती येणारी काही लोक असतात, कानडी लोक असतात, भाषाभार लोक येतात. जातीपातीचा प्रश्नच नाही. वारीमध्ये जात विचारली जात नाही. वारीमध्ये जातीवादाला जागा नाही. सगळ्या जातीच्या लोकांनी यावं. बरं, धर्माचं काय? धर्माचा विचार केला तर लतिफा कबीर मोमीन मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास. कबीरांचं संतांचं वचन आहे. लतीफ महाराज, कबीर महाराज, मोमीन महाराज हे सगळे मुस्लिम होते. जगद्गुरू तुकाराम महाराजांचे समकालीन श्रीगोंद्याचे शेख महम्मद महाराज, शेख महम्मद अविंद, त्याचे हृदय गोविंद असं संतांचं वचन आहे. तर ते शेख महम्मद महाराज त्यांची पालखी पंढरपूरला येते. त्यांची पालखी पंढरपूर वारकरी होते. म्हणजे इथं ते कबीर तुकाराम महाराजांचं वचन आहे, जातीन से मुझे कुछ नाही काम. मला जातीपातीपासून काही नाही. काय यातायाती धर्म नाही विष्णुदासा, किंवा तुका म्हणे नव्हे जाती सवे काम, जयामुखी नाम तोची धन्य. म्हणजे जातीची लोक येऊ शकतात. बरं, सर्वसमावेशकता किती असली पाहिजे? इतकी सर्वसमावेशकता. रिंगण होतं आपलं. रिंगणामध्ये महिला डोक्यावर तुळस घेऊन धावतात. मध्ययुगीन मानसिकतेचा आपण विचार केला तर बाईनं धावणं हे सहन करतात लोक. मात्र लाखोचा समाज बसलेला आहे आणि काही वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन धावतायत आनंदानं. एक बरं, आणखीन विचार केला तरुण पोरं धावतायत. बरं, जाऊ द्या. किती सर्वसमावेशकता की वारीमध्ये घोडे पण धावतात. बरं, किती सर्वसमावेशकता. इथं फक्त माणसांनाच महत्व आहे असं नाही, तर तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये मेंढ्यांचं रिंगण होतं. म्हणजे वारीमध्ये सहभाग कुणाचा तर पशूंचा सुद्धा सहभाग, वारीमध्ये सहभाग कुणाचा तर घोड्यांचा पण सहभाग, वारीमध्ये सहभाग कुणाचा तर बैलांचा सुद्धा सहभाग, वारीमध्ये सहभाग जात धर्म पंथ सगळ्या लोकांचा सहभाग, सगळ्यांचा. समाज म्हणून सध्या भीती वाटण्याचा काळ असा आलेला आहे. ऐकून समाज म्हणून मला कीर्तनकार म्हणून खूप भीती वाटते की आपण पाहतो तर समाज दोन गटात वाटला गेलेला आहे. धर्म मानतात मात्र प्रचंड धर्मांधळे, आणि दुसऱ्या बाजूला धर्म मानत नाही वगैरे काही नाही आणि कोरडे बुद्धिवादी आणि आत्मकेंद्री लोक दिसतात. देव धर्म मानायचं नाही आणि खूप स्वतःपुरतं जगायचं. तर या दोन्हींचाही विवेक वारीमध्ये साधला जातो. वारीमध्ये सर्वसमावेशकता, वारीमध्ये दृष्टी, विचार करण्याची पद्धत ही भिन्न आहे.
फक्त उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. ते रबराचे फुगे घ्यायला जत्रेत जातात ना, तसं वारीत जायचं नाही. अजिबात नाही जायचं. फार महत्वाचा मुद्दा आहे. महाराज, आता तुम्ही एक उल्लेख केलात सर्वसमावेशकता यावरून आपण बोलता बोलता की एक मानणारा वर्ग आहे, एक न मानणारा वर्ग आहे, म्हणजे आपण थोडक्यात आस्तिक आणि नास्तिक. तर ही जी नास्तिक मंडळी आहेत, तर त्यांचा वारीमध्ये कसा सहभाग असतो नसतो, किंवा त्यांच्यासाठी आपण काय सांगू शकतो या माध्यमातून? वारीत सगळ्यांना यायचा अधिकार आहे. सगळ्यांना, कीर्तनाला सगळ्यांना यायचा अधिकार आहे. पंढरपुरात सगळ्यांना यायचा अधिकार आहे. तुम्ही देव मानता नाही मानत त्याच्याशी काही संबंध नाही. एखादा मानतो तो दर्शन घेईल, समजून घेईल. एखादा मानत नाही, त्यानं समाज पाहायला यावं. वारीमध्ये यायला सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, आपल्याला कल्पना आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा मोठा लढा त्यांनी उभा केला. त्यांनी वारीवर एक लेख लिहिला आहे. काय लेखाचं शीर्षक आहे? ते म्हणाले, समता संग्राला वारीचे सामर्थ्य लाभावे. आत्ता जी समतेची लढाई आत्ता चळवळीतली जी लोक करतायत, तिला वारीचं सामर्थ्य लाभलं पाहिजे. आणि ते सांगत असताना त्यांनी वारीचे काही स्ट्रॉंग पॉईंट आपल्याला सांगितलेले दिसतात. काही चळवळीतली लोकांचं सुद्धा आत्ता म्हणणं असं आलं आहे की राजकारण फक्त राजकारणापुरतं नाही आहे, तर ते कल्चरल पॉलिटिक्स पण असतं ना, सांस्कृतिक राजकारण पण असतं. आणि मग अशा पद्धतीनं जर त्या सांस्कृतिक राजकारणाची दिशा आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी वारीत गेलं पाहिजे. मग तुम्ही देव मानता न मानता हा मुद्दाच नाही काही. आणि समजा देव मानत नाही तर काय वारकरी द्वेष करेल का? बरं, मानतो म्हणून काही डोक्यावर पण बसवत नाही. हां, देव मानणं न मानणं हा तुझा मुद्दा आहे, मात्र तुझ्या ठिकाणी असणारा विठोबा मी मानतो आणि अहंकार बाजूला ठेवून मी तुझ्यावर प्रेम करेल, ही भूमिका आहे. तुम्ही नास्तिक जरी असाल तरी सुद्धा वारीला या. तुम्ही विद्यार्थी असेल तर वारीला या. वारीला यायला सगळ्यांना स्वातंत्र्य यावं. वारीमध्ये कुणाचा द्वेष नाही. आणि नास्तिक असणं नावाची गोष्ट जी आहे तिला चुकीच्या अर्थानं टोकदार करू नका. भारतीय राज्यघटनेनं तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. जोवर माझी उपासना, माझी श्रद्धा, माझा विश्वास हा पुढच्याला हानी पोहोचवत नाही ना, तोवर तो माझा संविधानिक अधिकार आहे. त्याच्यामुळे एखादा नास्तिक असेल आणि तो उपद्रवी नसेल ना तर चालेल, मात्र देवधर्म मानत असेल आणि दुसऱ्या बाजूला उपद्रवी असेल तर तोही राक्षस आहे. समजून घ्या. म्हणजे नीतिमत्ता मानणं नावाची गोष्ट आहे ती मोठी आहे. आणि वारी या सगळ्या लोकांचं मनापासून स्वागत करते. उलट काठावर बसून शेरेबाजी करण्यापेक्षा. आणि खूप काय आहे की हल्ली टीका करण्याची एक फॅशन आलेली आहे. काहीतरी जुने कपडे, जुनं काहीतरी, म्हणजे एका बाजूला उदार बुद्धिवाद व्यक्त करायचा, एका बाजूला आम्ही खूप ग्राउंडला जाऊन काम करतोय असं म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला इथल्या सेंद्रिय संगीताच्या परंपरा, सेंद्रिय भक्तीच्या परंपरा, सेंद्रिय विचाराच्या परंपरा, अशा ऑर्गॅनिक गोष्टींना विरोध करायची ही फॅशन आलेली आहे. तर त्याला काही इथं महत्त्व नाही आणि ते काय वारकरी जुमानत पण नाही. मला वाटतं की आपण याच्यामध्ये आपले सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवून उघड्या डोळ्यानं आपल्याला जे काय हवं आहे ना ते शोधायला आलं पाहिजे आणि त्यावर खूप मनमोकळेपणानं व्यक्त झालं पाहिजे. वारीमध्ये आलं पाहिजे, आपल्याला प्रश्न पडले पाहिजे आणि ते प्रश्न हे समजदार माणसांना विचारले पाहिजे. काय होतं की वारकऱ्यांकडे उत्तरं असतात का नसतात? असतात, पण तुमची प्रश्न विचारण्याची टर्मिनॉलॉजी त्यांना ठाऊक नसते. हा प्रॉब्लेम आहे. तुमच्या बोलण्याच्या संकल्पना आणि ती भाषा वेगळी आहे, त्यांची भाषा वेगळी आहे. आमच्यासारखे काही लोक आधुनिक शिक्षण घेतलेले आणि परंपरा माहिती असणारे जे आहे त्यांना हे राजकारण उत्तम पद्धतीने कळतं आणि त्याच्यामुळे आम्ही काही घाबरत नाही कोणाला. वारी हा वारकरी संप्रदायातला मोठा प्रसंग आहे हे मी आपल्याला सांगितलं. आणि वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा मुख्य प्रवाह आहे असं मोरे सरांचं म्हणणं आहे, गुरुजींचं आमच्या. सगळ्यांना अधिकार आहे इथं, नास्तिकांना, सर्वांना. देव माना मानू नका, देवाचं स्वरूप कसं मानायचं ते माना, सगळ्यांना अधिकार आहे, सगळ्यांना अधिकार आहे, शंकाच नाही त्याच्याविषयी. मला एक अजून एक प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी लोक आहे जे विठोबाला मानत नाही, मात्र तुकोबारायांना मानत नाही असा माणूस महाराष्ट्रात नाही. संतांना मानणं नावाची गोष्ट आहे ना ही खूप मोठीच आहे, उदात्त आहे. हो, देवाला मानताना काहीतरी मेटाफिजिकल गोष्टी लागतात. संत असे प्रत्यक्ष आहे, थेट आहे. त्याच्यामुळं काय संतांवर विश्वास काही बाबतीत ठेवला पाहिजे आणि आलं पाहिजे वारीत.
मला एक प्रश्न नेहमी पडतो. बरेचदा वारीवरती तुम्ही म्हणले टीका करणारे लोक, अनेक वेळा अशी टीका केली जाते की हा एवढ्या मोठ्या जनशक्तीचा अपव्यय आहे. एवढ्या लोकांच्या जे मॅन पॉवर आपण म्हणतो की हे महिनाभर मॅन आवर्स मॅन पॉवर ह्याचा हा अपव्यय, असं काही लोकांचं म्हणणं असतं. तर मला असं वाटतं की आपल्याकडं अपव्यय जर म्हणायचं झालं तर IPL सारख्याच हे होतात, मॅचेस होतात, हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने तिथं प्रेक्षक असतात, तिथं हुल्लडबाजी चालते. आणि बऱ्याचदा वारीच्या बद्दल टीका करताना काही लोक कचऱ्यावरती पण म्हणतात की वारी गेल्यानंतर त्या गावात खूप कचरा साठतो वगैरे. तर अशा जेव्हा मी स्वतः वैयक्तिक जे बघितलेलं माझं वैयक्तिक निरीक्षण की बाबा अशा मॅचेस होतात, त्याच्यानंतर तिथं 3-3, 4-4 ट्रक भरून प्लॅस्टिकचा कचरा होतो. मग हे दिसत नाही का तुम्हाला? तर अशा लोकांना आपण काय उत्तर देऊ शकतो? मुळात एक गोष्ट आहे की मी अजिबात बचावात्मक बोलणार नाही. आपण जिथं कुठं असू ना तिथं स्वच्छता पाळली पाहिजे. त्याच्यासाठी अजिबात देवा धर्माच्या वारकरी संप्रदायाच्या आडला पैसे नाही. मी लय चांगलं भजन करतो आणि पिलेली प्लॅस्टिकची बाटली रस्त्यावर फेकली असं चालणार नाही. अजिबात या गोष्टी मागे लपण्याची गरज नाही. वारीवर टीका करताना काय करतात की खूप मानवी तास वाया जातात. काय होतं की एखादा लढवय्या माणूस असतो, तो बाहेर पडतो आणि लढाईला जातो आणि तो पण आहे ना शेकडो तास झुंजत असतो. तो काहीतरी मारून घेऊन येतो आणि गावात त्याची विजयी मिरवणूक निघते. वारकरी सुद्धा आहे ना काहीतरी ना जिंकायलाच निघालेला असतो, मात्र ते न दिसणार असतं. त्यानं जे मारलेलं असतं ना ते दिसत नाही. आणि मी म्हणतो काय की आपण 365 दिवसांपैकी 15 दिवस स्वतःच्या शोधासाठी बाहेर पडणं हे आपल्या व्यक्तिमत्वामध्येच काय आहे, ॲडिशन आहे. अशा पद्धतीने टीका फक्त वारकऱ्यांवर नाही झाली. जे धर्मसंप्रदाय मठ सोडून लोकांमध्ये गेले त्या लोकांवर अशा टीका केल्यात. समाजामध्ये फिरलं पाहिजे, फिरत राहिलं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे. वारीमध्ये अशा पद्धतीने चालत जातात लोक. दादा मला सांगा की मोबाईलशिवाय 15 दिवस राहता येणं. त्या पुनर्वसन केंद्रात जातात लोक डिटॉक्स व्हायला. अरे डिटॉक्स व्हायचं असेल तर वारीत या. 15 दिवस मोबाईल शिवाय. ते काय की खाली काहीतरी टाकलं नाही ना व्यवस्थित तर झोपच येत नाही घरी. पण वारीमध्ये साधा पान कागद असतो. पान कागद जे ताडपत्री असते ना तिचा कागद, ते उशाला घेतला ना इतकी गटकन झोप लागते सुंदर. काय करायचं, आपल्या सगळ्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहे सध्या त्या वस्तूंच्या संग्रहावरून झालेल्या आहे, ब्रँडवरून झाला आहे. शर्ट कोणत्या ब्रँडचा घातला आहे, अवधूत दादाचा चष्मा कुठला दिसतोय, त्यानं घड्याळ घातलंय कुठलं आहे. आपण काय झालंय की प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आसपास मोठे ब्रँड आणि वस्तू वापरायला लागलो, मटेरियलच्या. हां, तर वस्तू बाजूला ठेवून सुद्धा समाधानानं जगता येतं. ही जागा म्हणजे वारी आहे. आणि आपण किती कमीत कमी गरजांमध्ये उत्तम जगू शकतो याचा रियाज होण्यासाठी वारीला गेलं पाहिजे. वा, फार सुंदर वाक्य होतं की जगण्याचा रियाज व्हायला पाहिजे म्हणून. वा, हे जे आहे ना की सगळं एवढी मोठी जी रेघ आपल्याला जिचा माग काढता येत नाही, एवढी मोठी परंपरेची रेघ आहे, ही कुठेतरी श्रद्धेवर चालली आहे. ती श्रद्धा प्रत्येकाची निरनिराळी आहे. तुम्ही म्हणलात तसं की ती निर्गुण निराकाराची सुद्धा असू शकते, सगुण साकार पांडुरंगाची पण असू शकते. संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे तिकडे चाललेलो आहोत. पण त्यासाठी अमाप निष्ठा त्या श्रद्धेवर असावी लागते असं मला वाटतं. कारण शेकडो हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करणं हे अनेक अडचणींवर मात करून अनेक वर्ष चालू आहे, शेकडो वर्ष चालू आहे. म्हणजे आत्ता फेसबुक दिंडीच्या माध्यमातून आपण बघतो की दरवर्षी एक सुंदर गाणं भेटीला येतं. यावर्षी ते लिहायचं भाग्य मला लाभलं. तर त्याच्यामध्ये एक ओळ आली, कारण मी लिहित नाही, जसं जगद्गुरू म्हणतात तसंच ते करीतो कवित्व म्हणाला हे कोणी नवे माझी वाणी पदरची, असंच आहे. कारण मला ते जाणवतं नेहमी मी लिहित असताना. तर एक ओळ आली आपल्या शेतकरी बांधवांच्या निमित्ताने की ते वारंवार आपण वारीत त्यांना भेटतो की पिका आले तरी गाती, नाही आले तरी येती. म्हणजे दुष्काळ पडू दे किंवा कुठल्याही प्रकारचं संकट उभं राहू दे, आपण सगळे कोविडच्या मधून या सगळ्याला गेलो, तिथे खरं फेसबुक दिंडीची मला वाटतं प्रेरणा आहे की प्रत्येकाला वारीला जाता आलं पाहिजे. तर हे कोविडच्या माध्यमातून झालं. अशा कुठल्याही अडचणीवर मात करून आपण वारी करतोच. ह्या निष्ठेमागची प्रेरणा काय आहे असं मला?
काय सुंदर बोललाय हो दादा तुम्ही कीर्तनकार व्हा चांगलं. काय आहे, पेरणं आणि उगवणं. पेरलं की लगेच उगवत नाही, मध्ये थोडा संभ्रमाचा काळ असतो, तेव्हा संयम लागतो. महाराष्ट्र नेमका पेरल्यानंतर उगवेपर्यंत काय करतो तर संभ्रमित होण्यापेक्षा वारीला जाऊन येतो. वा 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 वा. संयमाचं शिक्षण मिळतं वारीमध्ये. निष्ठा म्हणाल तर माझ्यासमोर शेकडो उदाहरणं आली आहो. ज्ञानेश्वर महाराजांची, तुकाराम महाराजांची पालखी एका विशिष्ट तिथीला आळंदी पंढरपूरवरून निघते. पण अशा अनेक वारकरी आहे की जे वारकरी घरूनच गाडीत बसत नाही, ते घरून आळंदीला येतात पायी पायी चालत. ते ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत चालत पंढरपूरला जातात, परत पंढरपूरवरून ज्ञानोबारायांच्या सोबत परत परत येतात आळंदीला, आणि परत चालत कुठे जातात? आपल्या गावाला जातात. निष्ठा म्हणाल तर सकाळी दररोज पालखी उचलली गेली की देवाच्या समोर उभे राहतात लोक भजन करत, आणि जोवर पालखी टेकवली जात नाही ना तोवर खालीही बसत नाही आणि पाणीही पित नाही. म्हणजे मध्ये विसावा जो असतो ना, अहो तो संतांसाठी विसावा नाही, संतांनीच विसावा भक्तांसाठी घेतला. त्यांना वाटतं 4 तास ही चालली लोक, मी पालखीत बसलेलो, माऊलींना वाटलं असेल कदाचित मी पालखीत बसलोय, मात्र माझा वारकरी काय करतोय, टाळ वाजवत चाललाय ना. आणि मोठा माणूस तोच असतो काय की आपले वडील असतील, आपला साहेब असेल, कुणी असेल, त्यांना व्यवस्थित बसल्यानंतर काय करतो, सेवादारी माणूस आहे ना तो जेवण खाण करतो. वारकरी अशा पद्धतीने करतात. ऊन वारा पाऊस याची कशाची तमा बाळगत नाही काही. म्हणजे खूप पाऊस पडला जेजुरीच्या तळावर एकदा मी पाहिलं, प्रचंड, सगळे तंबू तरंगत होते, पण तरी सुद्धा जागर सुरू होता, भजन चाललेलंच होतं. निष्ठेची अशी अनेक रूपं दिसतात आपल्याला, खूप सेवेची रूपं दिसतात. आणि ही निष्ठा आहे, या निष्ठावंत लोकांनीच टिकवलं आहे. निष्ठावंत लोकांनी टिकवलं. वरवर उथळ लोकांनी, वारीमध्ये येऊन सेल्फी घेणाऱ्यांनी, फक्त फोटो काढत सुटणाऱ्यांनी, रील्स टाकणाऱ्यांनी हे केलेलं नाही. ते येतात तात्पुरते, त्याचे TRP मिळणं बंद झालं की लोक निघून जातात. मात्र या लोकांनी एका वेगळ्या ओढीनं हे केलं. ते चालत गेलेले, गात गेलेले. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की त्यांना कष्ट पडत नाही, कारण ते गात जातात. चालिले न वाटे गाऊन या जाता वाटे. चालिले न वाटे, चालल्यासारखं वाटत नाही, गाऊन या जाता वाटे. बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग. देवच येतो. हा, तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी अंती. भक्तीचा व्यवहार हा सुरुवात केल्यानंतर आणि समारोपाला सगळ्या ठिकाणी सुखरूप आहे. असे हे सगळे निष्ठेचे अनेक रूपं आपल्याला अनेक ठिकाणी वारीमध्ये पाहायला मिळतात. खूप ठिकाणी. अहो, काही महिला, एक 10-20 महिलांनी एकत्र यायचं आणि 1,500-2 हजार लोकांच्या भाकरी थापायच्या. ही गोष्ट सामान्य वाटते? सामान्य वाटतं. आपल्या घरामध्ये एखादा दुसरा पाहुणा आला तर स्वयंपाक नाही, मी आपल्याला नम्रपणाने सांगतो, मी त्या कष्टांचा आदर करतो, मात्र ताण पडतो. अहो, आपण कल्पना करा की त्या महिला भाकऱ्या थापत राहतात. याचं काय करणार आहे आपण? ही पण निष्ठा आहे. वारकरी चालत येणारे, संध्याकाळी 7 वाजता येणारे, आणि मला आहे ना 6:30ला जेवण तयार ठेवायचं आहे, ही आचार्याची निष्ठा आहे. लोक येणारे, आणि तंबू ठोकून ठेवतो ना जो माणूस, खिळे ठोकतो, टाळ वाजवणं हे जसं भजन आहे, तसं वारीमध्ये तंबूचे खिळे ठोकणं हेही भजन आहे. आणि शेवटी वारकरी गेल्यानंतर कचरा उचलणं हे पण भजन आहे. वा 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 वा. वारीच्या संबंधानं वारी नीटनेटकी व्हावी यासाठी जी जी कृती आपण निष्काम बुद्धीनं आणि अहंकार विरहित करतो, ती प्रत्येक गोष्ट म्हणजे भजन. एकूणात आपण जेव्हा वारीचा विचार करतो तेव्हा पहिल्यांदा, म्हणजे कुठलाही लेखक असो, कुठलाही साहित्यिक असो, कलाकार असो, तो पहिल्यांदा एक शब्द उच्चारतो, तो म्हणजे टाळ मृदंगाचा गजर. म्हणजे संगीत हा वारीचा अविभाज्य भाग आहे. पु ल देशपांडेंनी एका पुस्तकात असं म्हटलं आहे की जे लोक टीका करताना असं म्हणतात की समूह गायनाची कला आमच्याकडे पाश्चात्यांच्या ऑपेरासारख्या माध्यमातून आली, असं जे लोक म्हणतात त्यांनी दुर्दैवाने कधी वारी पाहिलेली नसते. तर इतका मोठा त्या वारीच्या संगीताचा प्रभाव आहे की समूह गायन म्हणजे काय, एकत्रित येऊन संगीत ही परमेश्वराच्या सगळ्यात जवळ जाणारी कला आहे.
आपण लवकर त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो असं तत्त्वज्ञ म्हणतात. आपले संत मंडळींनी तेच केलं. तर ते जे अभंग आहेत त्या अभंगाच्या व्याख्येसहित अनेकांना आता ते माहिती आहेत, पण हे कुठले कुठले अभंग कसे कसे त्या वारीमध्ये काही ठरलेलं असतं, कशा पद्धतीने हे गायले जातात, कशा पद्धतीने ह्यामध्ये तल्लीन होतात लोक? माझ्यापेक्षा अवधूत दादा त्याबद्दल अधिक चांगलं सांगू शकेल. मी फक्त एक वेगळी बाजू सांगतो याला जोडून. मी आत्ता तुम्ही प्रश्न विचारत असताना माझ्या मनात असं आलं की आपला समाज हा गाणारा समाज. शेतात मूठ चालतं, पाणी येत असतं, माणूस गातो. शेतामध्ये महिला काम करतात, गायलं जातं. पेरणी होताना गाणे गातात, लग्नात गाणे गातात, दुःखाच्याही काही प्रसंगामध्ये कधी कधी काय होतं, काही ठिकाणी गायलं जातं. कोकणामध्ये म्हणजे हा, कोकणामध्ये गायलं जातं. नाही, पण ते रडणारी जी लोक आहे, तुकाराम महाराजांनी त्यांचं भारी वर्णन केलं. ते म्हणाले की ते पैसे घेऊन रडणारे जे असतात ना, त्यांना आसू पण नसते आणि माया पण नसते. हा गाणारा आपला समाज. मात्र हे मग त्याच्यामध्ये हे सगळं भौतिक दृष्टीनं गायलं जातं. मात्र पारमार्थिक दृष्टीनं गाणं हे वारकऱ्यांमध्ये घडतं. वारकऱ्यांमध्ये कर्मकांड महत्त्वाचं आहे का? वारकऱ्यांमध्ये इतर गोष्टी महत्त्वाच्या नाही. वारकऱ्यांमध्ये महत्त्वाचं काय माहिती का? भजन. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. इतर थोरपण इतर तुकाराम महाराज म्हणाले तुमच्या इतर मोठेपणाला काय काडी लावायची का? काय थोरपण जाळावे ते याचं भाषांतर केलं. वारीक चालत चालत जातात वारकरी आणि संतांच्या रचना म्हणत जातात. आपण एक कल्पना करा, एखाद्या विषयावर आपली जर ठाम भूमिका व्हायची असेल तर आपण सातत्यानं काही गोष्टींचा विचार करतो. विचार करण्यासाठी त्या गोष्टीची पार्श्वभूमी मनात असावी लागते, आढात असावी लागते, तर पोहऱ्यात येतं ना. मानवी आयुष्य उन्नत करत असताना आढात काय पाहिजे, तर आढात संत विचार पाहिजे आणि पोहऱ्यात कृती पाहिजे. वा, बरोबर. आणि मग तो विचार तो कशात आहे, तर तो संतांच्या याच्यामध्ये, संतांच्या अभंगांमध्ये. त्यांचं सौंदर्य खूप सुंदर आहे. तुम्ही गळ्यात माळ घाला नका घालू हा मुद्दा सोडा, पण माझी विनंती आहे तुकोबारायांची गाथा पाहत चला, ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी पाहत चला. थोडंसं जड जाईल, भाषा आहे ना जुनी आहे, 700-800 वर्षांपूर्वीची. आमच्यासारख्या लोकांशी पण गप्पा मारा, लक्षात येईल की हे खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. जगण्याकडं पाहण्याचा उत्तम दृष्टिकोन, अनावश्यक गोष्टींची हाव सोडून सार काय याचा विचार करणं, मूर्ख लोकांची संगत सोडणं, अज्ञानी आणि नालायक माणसांच्या सेवेमध्ये आयुष्य वाया घालवणं, या भानगडीत पडण्यापेक्षा प्रेम करत स्वच्छ पद्धतीनं पांडुरंगाकडे जात राहणं, आयुष्यामध्ये कर्म करायचं, निष्काम बुद्धीनं करायची, त्याची कोणतीही अपेक्षा ठेवायची नाही, सर्वांविषयी समता बाळगायची, मित्रत्व बाळगायचं. या सगळ्या गोष्टींचा, विचारांचा रियाज त्या अभंगांमधून होतो. मग सुरुवात होते ना, सुरुवात होते. इतर कर्मकांडांच्या नादी लागण्यापेक्षा विठोबाच्या नावावरचं प्रेम निर्माण होतं. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष, सेवो ब्रह्मरस आवडीने. हा ब्रह्मरस आवडीनं सेवो आणि परमार्थाचा हायवे जो आहे हा भजनामधून निर्माण झालेला आपल्याला दिसतो. त्याचे क्रम ठरलेले, क्रम ठरत असताना बहुतांश क्रम सारखे, मात्र वारकरी जे ज्या दिंड्या, जे फळ आहे त्या सत्पुरुषांनी पण वेगवेगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काकडा होतो, हरिपाठ होतो, नियमाची भजनं असतात, ते नियमाच्या भजनांचे पण क्रम जे आहेत ते ठरलेले असतात. बाळक्रीडा होते, दुपारच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या संतांच्या ज्या रचना आहेत त्या होतात. असं सगळं वारानुसार पण त्याच्यामध्ये अभंग होत असतात. विशिष्ट स्थानावर गेल्यानंतर तिथलेही काही अभंग आहे. उदाहरणार्थ जेजुरीला गेले वारकरी, जेजुरीचा गड दिसला की मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, सावध होनी भजनी लागा, देव करा काय वारी. शिखर, शिंगणापूरचं शिखर दिसलं की काही अभंग म्हटले जातात. पंढरपूरचा कळस दिसला की काही अभंग म्हटले जातात. म्हणजे हा अभंगांचा जो क्रम आहे तो वारकऱ्यांचा परंपरेनं ठरलेला क्रम आहे आणि त्याच्यामध्ये खूप गोड आहे, खूप गोड. मी सांगू तुम्हाला, मला गाता येत नाही दादा, मात्र मला आहे ना, मी काही नाही, खूप शांत पद्धतीने चालता चालता लोक गात जे राहतात ना, ते गाणं स्वरात पण असतं आणि दुसरं त्याच्या मागे एक व्यापक व्याकुळता असते. काय हो, इतकं प्रेम आहे त्याच्यामध्ये,
इतकं एखादा डोळे खोल खोल गेलेला माणूस जेव्हा आहे ना खूप आर्ततेनं गातो ना, त्यावेळेस पांडुरंग मला वाटतो तिथे तिथे पांडुरंग. तुम्ही कल्पना करा, डोळे खोल खोल गेलेला, पांढरे कपडे, मात्र शहरी पांढरे कपडे नाही, मातीमध्ये मळलेली, नंतर नदीच्या पाण्यात धुवून तांबट झालेली, पिवळसर झालेली पांढरे कपडे, ते घातलेला एखादा वारकरी माणूस जेव्हा गातो ना, ते भजन आहे ना, ते काय, मी म्हणतो की मला वाईट वाटतं, आपण घरी असतो आणि तंद्रीत असतो, मात्र अशी तार कधी लागली आपल्याला? अशी तारच लागली नाही, अशी समाधीच आपल्याला लागली नाही का? ती भजन वगळता इतर कुठे लागत नाही. भजनामध्येच त्याच्यासाठी जावं लागेल. वरून कोणतीही गोष्ट न घेता नशा करणं म्हणजे भजन आहे. मात्र इतर नशा आहे ना, आयुष्याचं वाटोळं करतात. ही नशा आपल्याला उन्नत करते, उन्नत करते. हो, आणि चांगला वारकरी भजनाशिवाय राहू नाही शकत. हो, ज्या दिंडीत भजन नाही ना, त्या दिंडीत किती चांगलं जेवण असलं तरी वारकरी तिथे राहत नाही. हा, ते म्हणतात तिकडं भजन आहे, तिकडं जाऊ. चांगल्या भजनाकडेच जातात वारकरी. मला इथं देखणे सरांचं एक वाक्य आठवलं, कायम सर सांगायचे की काय आनंद आहे भजनाचा, जो आनंद योग्याला समाधीचा, तो वारकऱ्याला भजनाचा, असं सर कायम सांगायचे. आणि आपण परंपरेविषयी सांगितलं की आपले एक, आणि भारतीय संगीत परंपरेमध्ये मला वाटतं वारकरी संगीत परंपरेचं एक विशिष्ट महत्त्व आहे. आणि त्याच्यावरती फार कोणी संशोधन केलं नाही, कारण ते परंपरेने चालत राहिलं. पण त्याचा जर विचार केला, आपण जेव्हा अभंग म्हणतो, आपल्याकडं पद्धती आहेत म्हणण्याच्या, त्या गोष्टी त्या पद्धतीने अभंग म्हणण्याच्या पद्धती आहेत. तर बऱ्याच वेळेला आता वारकरी संतांचेच अभंग इतर बऱ्याच मोठमोठ्या कलाकारांनी गायलेले आहेत. तर त्यांनी गाताना, आता समजा आपण उदाहरणार्थ घेऊ, सुंदर ते ध्यान हा अभंग आपण घेऊ, तर भारतरत्न लता मंगेशकरांनी तो अभंग गायलेला आहे. तर त्याचं पहिलं चरण ध्रुपद केलं जातं, किंवा भीमसेनजींनी माझे माहेर पंढरी गायला आहे. असे अनेक अभंग उदाहरण देता येतील की त्याचं पहिलं चरण जे तेच ध्रुपद करून जातं. पण आपण जेव्हा वारकरी पारंपरिक चालीमध्ये कुठले अभंग गातो, काही अपवाद वगळता, तर दुसरं चरण अभंगाचं हे त्याचं ध्रुपद असतं. म्हणजे रूप पाहता लोचने सुख झाले व साजणी, तर तो हा विठ्ठल बरोबा, तो हा माधव बरोबा, हे त्याचं ध्रुपद असतं. असं प्रत्येक, काही अपवाद सोडले तर प्रत्येक अभंगाचं हे एक वारकरी संगीताचं वैशिष्ट्य. आणि जेव्हा आपण भजनामध्ये गातो, शेवटच्या चरणाची चाल बदलली जाते. हे त्याचं कारण माहीत नाही का आलं, कसं आलं, पण ही पद्धत एक बऱ्याच काळापासून रुजलेली समाजामध्ये. आणि तुम्ही म्हणालात तसं की भजना इथं वारकरीमध्ये, आपल्या परंपरेमध्ये वारीच्या, किंवा इतर ठिकाणी भजन परंपरेमध्ये ज्याला गाता येतं तोही गातो, ज्याला गाता येत नाही तोही गातो. खेड्यापाड्यांमध्ये गावकरी भजन चालतं. अजूनही बऱ्याच ठिकाणी परंपरा गावांनी जपलेल्या आहेत. ते फार महत्त्वाचं आपल्याकडे एक आहे. इथं पुण्याच्या आसपासच्या आपण गावांचा विकास जर बघितला तर पण गावांनी भजन परंपरा जपलेल्या आहेत. तर तिथं बरीच मंडळी अशी असतात की त्यांना गाता येत नाही, पण भजनाचा त्यांचा जे एक उत्साह असतो ना, ते वेगळाच असतो. पण तिथं मला असं वाटतं की मग तिथं काय महत्त्वाचं आहे, तर तो भाव महत्त्वाचा आहे. म्हणजे आपलं भारतीय शास्त्रीय संगीत जर आपण बघितलं तर ही स्वरप्रधान गायकी आहे. ही स्वरप्रधान गायकी, इथं स्वराला प्रचंड महत्त्व आहे. एखादा राग, विशिष्ट राग घेतला तर त्या रागात आरोह अवरोह जे काय सांगितलेत, कुठले स्वर आहेत, कोमल जे काय आहेत सगळे शुद्ध स्वर, त्या स्वराच्या पलीकडं जायचं नाही. तिथं शब्दांना महत्त्व नाही. आपण बंदिशी ऐकल्या शास्त्रीय संगीतात, तोडून मोडून गातात कसं आहे. स्वरप्रधान गायकी. आपण भावसंगीत जे आहे आपलं, सुगम संगीत, हे बघितलं तर शब्दप्रधान गायकी आहे. तिथं शब्दांना महत्त्व आहे. स्वरांना तर आहेच आहे, पण शब्दांचे उच्चार, व्याकरण, ते सगळं सांभाळलं गेलं पाहिजे तिथे. पण मला असं वाटतं की आपलं वारकरी संगीत जे आहे, भक्ती संगीत, हे पारंपरिक जे संतांनी आपल्याला एवढा मोठा ठेवा दिला आहे, इथं स्वरप्रधान, शब्दप्रधानपेक्षा भावप्रधान जास्त ही गायकी असं मला वाटतं. आणि अभंगामध्ये गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावे अखंडित सेवा. आणि स्वतः भगवंतांनी सांगितलं की तुम्ही मगाशी उदाहरण दिलं की त्याच्या डोळे खोल गेलेला एखादा वारकरी तन्मयतेने, निष्ठेने आणि अतिशय आर्तपणे गातो, तिथं पांडुरंग निश्चितच उभा राहणार, कारण स्वतः भगवंतांनी तसं सांगितलंय, मदभक्ता यत्र गायंती. तुकाराम महाराजांचा अभंग आहे देखपाल दादा. ते म्हणाले की तुला देव पाहिजे का? देव हवाय? एकच गोष्ट आहे, भावे गावे गीत, शुद्ध करुणिया चित्त. तुझं भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. तुला देव पाहिजे ना, सोपा इलाज काय? काही नाही, भावानं गा. पण दुसरी गोष्ट काय माहिती का, तिथे एक कंडिशन आहे, शुद्ध करुणिया चित्त. शुद्ध करुणिया चित्त, मग भावानं मोकळं गायलं ना की देव येतो. वा. म्हणजे मला कायम गमतीने आता जो विचार कायम येत राहतो मनामध्ये की आज आम्ही टेक्नॉलॉजी आणि आमची बुद्धिमत्ता ह्याच्यावर खूप बोलतो.
आता तर ती आर्टिफिशियल पण झाली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर मला काय असं वाटतं की खरं तर आपण आत मला प्रश्न बघायचं. पडला दादा, हां. AI जेव्हा अभंग ऐकेल डोळ्यात पाणी येईल का त्याच्या? नाही, मी तेच सांगतो, तेच मी पुढे म्हणणार होतो की त्याच्या बरोबरीने एकीकडे मानसशास्त्राची खूप गरज पडायला लागली लोकांना. आणि म्हणजे छोटी छोटी मुलं असतात त्यांना पण सायकोलॉजिस्टकडे घेऊन गेले जातं, घेऊन गेलं जातं. तर हे सगळं करत असताना माणसाचा IQ याच्याबद्दल बोलताना तो वाढत चाललाय का कमी होत चाललाय असा मला प्रश्न पडतो. तो संतांच्या या अभंगांच्या माध्यमातून कसा पडतो की अत्यंत दिग्मूढ झालेल्या अशा समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी भगवंतांनी गीता सांगितली. ती समजेना आम्हाला म्हणून माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याची टीका केली. ती समजेना कालांतराने म्हणून अनेक संतांनी काम केलं आणि सरते शेवटी जगद्गुरू तुकोबारायांनी गाथेमध्ये त्याचा परामर्श घेतला. आता आम्हाला त्याचेही शब्द कळेना झालेत, मग आमचा IQ वाढत चाललाय का कमी होत चाललाय? खरं तर मला असं वाटतं की आम्ही ते साधं साधं सोपं ज्ञान पण समजून घ्यायला कमी पडतो आहोत. आणि त्यामुळे वारकरी संगीताचं जो काही भाग आहे तो माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचा ठरतोय असं मला तरी वाटतं. आम्ही त्याचा अनुभव पण घेतला आहे कोविडच्या काळामध्ये. जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग हा प्रत्येक चित्रपटात असावा असा आम्ही एक दंडक स्वतःला घालून घेतला आहे शिवराज अष्टकाचा चित्रपट करताना. तर कोविडच्या काळामध्ये हेची येळ देवा नका हा जो अभंग आहे तो अभंग फत्ते शिकस्त चित्रपटामध्ये आपण घेतला होता. तर त्याचं इतकी पारायणं झाली. आम्हाला पोलिसांचे, डॉक्टरांचे, सुरक्षा कर्मचाऱ्यांचे, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे फोन यायचे की दादा हा अभंग ऐकून आम्ही जगतोय, नाहीतर आम्ही आत्ताची परिस्थिती पाहताना आत्महत्याच केल्या असत्या. म्हणजे आम्ही त्या प्रत्यक्ष डॉक्टरांचे असे फोन घेतलेले आहेत त्या काळामध्ये. तर ही जी ताकद आहे, आत्मिक ताकद, ती सगळी त्या अभंगांमध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचे चित्रपट करत असताना ते घेण्याचं कारण असं की मला जाणवलेली गोष्ट आहे की आपण आज ज्याला कॅम्पेन म्हणतो, अनेक प्रकारे मी चित्रपट चालवण्यासाठी असेल, राजकीय असेल, अनेक प्रकारचे कॅम्पेन आपण करतो. तर जगद्गुरू तुकाराम महाराजांनी एक कॅम्पेन आपल्या मावळामध्ये चालवली होती ज्याच्यामधनं पाईकांचे अभंग निर्माण झाले, सैनिकांनी कशा पद्धतीने. तर मला असं वाटतं की त्याबद्दल आपण थोडंसं बोललं पाहिजे या निमित्ताने आपण संगीताबद्दल वारकरी. कारण ते प्रॅक्टिकल जे म्हणतो आपण की फक्त अध्यात्म काहीतरी पलीकडचं अलौकिक सृष्टी याच्याबद्दल न बोलता प्रॅक्टिकली जगण्याबद्दल पण या संतांनी तितकंच मोठं काम या माध्यमातून केलेलं आहे. तर मला असं वाटतं की त्याबद्दल आपण बोलूया. संतांचा सगळा व्यवहार जो आहे हा समाजाला तोडून नाही आहे. संतांचं म्हणणं काय, पारमार्थिक जीवन पण उन्नत झालं पाहिजे आणि भौतिक जीवनामध्ये सुद्धा कर्तव्याची एक दृष्टी आली पाहिजे ना, स्वच्छ. याच्या संदर्भानं शेकडो उपदेश आपल्याला दिसतात आणि ते थेट प्रापंचिक उपदेश दिसतात आपल्याला सगळे. आता तुम्ही कल्पना करा की सावतामाळी महाराजांचा अभंग आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. हे कांदा मुळा भाजी ही गरज आहे आपली आणि अवघी विठाबाई माझी म्हणजे प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्ट समानतेने चालवायच्या असतात. मग परमार्थही चांगला करायचा आणि प्रपंचही चांगला करायचा. प्रपंच गचाळ करायचा संतांना मान्य नाही. खूप दिवसांनी एक शब्द आला, हा बरं झालं, चांगला आला. कारण नेमकी भावना व्यक्त करायला चांगला शब्द सापडणं हे फक्त संतांचंच आहे. तर त्या काळातल्या गोष्टींना संतांनी प्रतिसाद आपल्याला दिलेला दिसतो. एकनाथ महाराजांचे अनेक अभंग आहे की त्यावेळेच्या त्या काळाला प्रतिसाद दिलेला दिसतो. नामदेव महाराजांचे अनेक अभंग आहे, त्याला त्या काळामध्ये प्रतिसाद दिलेला दिसतो, उपदेश केलेला दिसतो. तुकाराम महाराजांचे जर आपण पाहिले तर तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये अशा अनेक अभंग आपल्याला दिसतील. आणि त्यातही परत स्वराज्याची निर्मिती होत असताना 12 मावळामध्ये ज्या पद्धतीने तुकाराम म्हणजे मी परत तुकाराम दर्शन नावाच्या महत्त्वाच्या ग्रंथाकडे येतो. डॉक्टर सदानंद मोरे सरांचा तो ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप या प्रश्नाची बारकाईने चर्चा केली. ते म्हणाले तुकोबारायांच्या प्रभाव क्षेत्रातूनच शिवाजी महाराजांचे पहिल्या फळीतले सहकारी का निर्माण झाले? हा अपघात आहे का? हा अपघात नाही. तुकोबारायांचं काम त्याच्या मागे. तुकाराम महाराजांनी सगळे पायकीचे अभंग जे
त्याचा अजिबात आणि अजिबात आहे ना काय केलं पाहिजे, खूप असा म्हणजे काहीतरी व्यापक अर्थ लावला नाही पाहिजे. थेट स्वराज्याच्या सैनिकांसाठीच सांगितलेले ते अभंग आहे. त्याच्यामध्ये ते गनिमी कावा आहे, शिवाजी महाराजांचं युद्धतंत्र, ते आपल्याला सापडतं. मला तो अभंग आत्ता पूर्ण पाठ नाही, पण त्याची सुरुवात अशी आहे, आपणा राखोनी ठकावे अनिक, घ्यावे सकळी हरून या. आपलं राखून ठेवायचं आणि दुसऱ्याचं काय सगळं हरून घ्यायचं. पुढं काय करायचं, आपला रस्ता नाही कळू द्यायचा. किंवा आणखीन दुसरा अभंग पाहिला तर ते वरवर शुरत्वाच्या गप्पा मारणारे मात्र आतमधून भित्र्या असणाऱ्या लोकांची टर उडवली तुकाराम महाराजांनी. तुकाराम महाराज म्हणाले, हत्यार शुराला साजतात, शुरा साजती हत्यारे, गांड्या हसतील पोरे. शुरा आहे ना, किंवा एखादा शेंदाड शिपाई असतो, तो आहे ना युद्धाची वेळ जोवर येत नाही तोवर खूप गप्पा मारतो. मात्र युद्धाची वेळ आली ना की गडबडून जातो, त्याला ते ढाल तलवार कशी हाताळायची कळत नाही. तर ते तुकाराम महाराज म्हणाले, ढाल तलवारी गुंतले हे कर, म्हणे बी झुंजार झुंजू कायसा. अगोदर झुंजार, मात्र लढाईची वेळ आली, त्याच्या हातात ढाल तलवार दिली, तर तो म्हटलं मी लढू कसा, माझे दोन्ही हात एंगेज झाले ना. अरे बाबा, ढाल तलवारीनेच लढायचं असतं. म्हणजे तिथं उपहास करून, प्रेरणा देऊन, टोचून बोलून, तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा, देवा झोपला की काय. की जेव्हा इथले राजा हे काय करत असतात, प्रजेला त्रास देत असतात, ते तुकोबारायांच्या कीर्तनाने शिवाजी महाराजांच्या मनात वैराग्य निर्माण झालं. स्वाभाविकच आहे, तुकोबारायांच्या अभंगगाथा वाचताना ज्या माणसाच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण होत नाही हे खूप अवघड आहे. होतच आणि त्यातल्या त्यात जितका हळवा माणूस ना तितका तुकाराम महाराजांच्या लवकर प्रेमात पडतो, शरण जातो. शरण जातो. तुकोबाराय असं व्यक्तिमत्व आहे ना, तुमचं स्वातंत्र्यच काढून घेतात. तुम्हाला आहे ना तुमच्यासारखं करून त्यांच्यासारखं करून टाकतात, विचार करायला भाग पाडतात. म्हणून आहे ना मी सांगू का, लईच आहे ना जनावरासारखं मोकळं जगायचं असेल तर नादी नका लागू तुकाराम महाराजांच्या. तुम्ही तुकाराम महाराजांना वाचलं आणि अस्वस्थ झाला नाही असं होणार नाही. अवगुण काय की माझे मज कळो येते अवगुण, काय करू मन अनावर, आता आड उभा राहे नारायणा, दया सिंधूपणा साच करे. फेटा बांधत होतो, आता शूटिंग करायचंय, चांगला आला पाहिजे ना म्हणून आरशात पाहत होतो. असं याला आहे ना व्यवस्थित फेटा बांधणं म्हणतात. तुकाराम महाराजांचा अभंग समोर आला, आठवणी वेठोनी बांधिला मुंडासा, फिरत असे म्हैसा जना माझी, हाती दीड पान वरती करी मान, नाही तो सन्मान भली असे, श्वानाची या परी हिंडे दारोदार, पाहे परणारी पापदृष्टी. काय करू दादा, मी सांगू तुम्हाला की तुकाराम महाराजांनी माझ्या आयुष्यात एवढी अडचण केली की अनेक ठिकाणी तुकाराम महाराजच समोर येऊन उभे राहतात. लोभ होतो निर्माण, मात्र लोभ निर्माण झाला की काठी घेऊन तुकोबा उभे असतात, काठी घेऊनच उभे असतात. आणि असे होते अडचण. माझे व्यक्तिगत आयुष्यात तर खूप गोंधळाला सामोरं जातो मी. म्हणजे माझे प्रॉब्लेमच वेगळे झालेले. चर्चा अशी चालली आपली, खरंच ना, म्हणजे आता ते जाऊ द्या, परत वेगळं काहीतरी प्रसंग आहे. तर तुकोबारायांना ऐकलं, पाहिलं, वाचलं आणि वैराग्य निर्माण झालं नाही असं होणार नाही. शिवाजी महाराजांच्या मनात निर्माण झालं. काय सांगितलं तुकाराम महाराजांनी त्यांनी सांगितलं की खरी देवपूजा काय आहे, स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. काय सत्य बोल मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे. तू इतरांचं दुःख पाहून ना काय होय की तुलाही दुःख झालं पाहिजे. आणि निश्चयाचे बळ, तुका म्हणे हेची फळ. हे राजा, तुझ्याकडं निश्चयाचं बळ असलं पाहिजे. समर्थ रामदास स्वामी त्यांना 1650ला कधीतरी, 1650च्या पुढे कधीतरी निश्चयाचा महामेरू म्हणाले. मात्र 16व्या वर्षी 15व्या वर्षी तुझ्या अंतःकरणात निश्चयाचं बळ असलं पाहिजे हे राजा, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुकाराम महाराजांनी आणखीन एक अभंग शिवाजी महाराजांना उद्देशून सांगितलेला परंपरेनं म्हटला जातो. कुठला आहे? शिवाजी महाराजांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती सगळं असं, मात्र आता मला स्वराज्यासाठी लढावं लागेल, हातात तलवार घ्यावी लागेल, तलवार घेऊन मी रक्तपात करणार, मारावंच लागणार ना कुणाला. मग काय करायचं परमार्थाचं? अंतःकरणात तर परमार्थात पहिली गोष्ट काय पाहिजे तर दयाच पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला लढायचं. तुकाराम महाराजांनी सांगितलं, हे राजा, दया म्हणजे काय? सर्वसामान्य प्रजेचं रक्षण करणं आणि जे प्रजेला त्रास देतात त्यांचा नायनाट करणं म्हणजे खरी दया आहे.
काय हा दया तिचे नाव भूतांचे पाळण अनिक निर्दाळन कंटकांचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार हे पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत्त करी सदा तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही 8 जन्म घेणे. राजा तू जर रक्षण नाही केलं तर देवाला धर्मासाठी अवतीर्ण व्हावं लागेल. शिवाजी महाराजांनी देवाचा अवतार आहे ना लांबणीवर टाकलाय. नाहीतर काय हो नाहीतर काय दृष्ट निर्माण होतील. दृष्टांना मारायला कुणाला जन्माला यावं लागेल? देवाला यावं लागेल. शिवाजी महाराजांसारखे सत्पुरुष निर्माण झाले आणि त्यांनी देवाला विसावा दिलेला आहे की तू वैकुंठात आराम कर आणि आम्ही चांगलं काम करून इथं अफजल खानाला फाडतो. पाणी कसं वापरायचं शिवाजी सांगितलं तुकाराम महाराजांनी. वेचून या बळ बुद्धी उदक चालवावे युक्ती. हे राजा उदक युक्तीनं चालवलं पाहिजे हे सांगितलं. किंवा जया शिरी कारभार बुद्धी सारतयाची. राजा तुझी बुद्धी तुझी एकट्याची नाही आहे तर ज्या राजाची बुद्धी ही एका वेगळ्या अर्थानं प्रजेची पण बुद्धी असते. पैसे कसे राजाने खर्च केले पाहिजे हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. ते म्हणाले की निवडावे धन ज्याची आस करी जन. म्हणजे असे अनेक प्रमाण आहे की जिथं तुकाराम महाराजांनी खूप व्यापक अर्थाने उपदेश केलेला आपल्याला दिसतो. पायकीमधून लढण्याचं बळ दिलं आणि दुसऱ्या बाजूला नीती तत्त्वज्ञानाचाही उपदेश करून स्वराज्याचा लढा पुढे नेतानाची पायाभरणी केली. एक मिनटं सांगू आणखी एक आधुनिक महाराष्ट्रातला संदर्भ सांगतो. काय झालं की इंग्रज आले महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी भारत हा मराठ्यांकडूनच घेतला. कारण महाराष्ट्र ही लढवाई जमात होते. तर महाराष्ट्राचं खच्चीकरण करायचं असेल तर काही गोष्टी कराव्या लागतात. शिवाजी महाराजांच्या चरित्राचं विद्रुपीकरण करणं ती चाल असते. ज्यांना ज्यांना कुणाला महाराष्ट्राचा आत्मतेज कमी करायचं असतं ते पहिला घाव शिवाजी महाराजांवर घालतात. तर इंग्रजांनी त्या पद्धतीने केलं. काही इंग्रजी इतिहास संशोधक झाले ग्रँडफ वगैरे सारखे. त्यांनी वनवा सिद्धांत मांडला. आणि काय वनवा सिद्धांत? त्यांचं म्हणणं असं होतं की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं तर तो वनवा जसा सहज लागतो तसा लागला. त्याच्यामागे काही विचारधारा वगैरे विचार किंवा अशी स्ट्रॅटेजी किंवा काही सिद्धांत नव्हता. महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी त्यावर विरोध केला आणि सांगितलं की नाही त्याच्या मागे एक विचार होता. आणि तो विचार काय होता? तर तो विचार महाराष्ट्र धर्माचा होता. आणि तो महाराष्ट्र धर्म म्हणजे दुसरा तिसरा काही नाही तर महाराष्ट्र धर्म म्हणजे संतांचा भागवत धर्म. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, राजाराम शास्त्री भागवत वगैरे 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 या सर्व मंडळींनी ही मांडणी करून ठेवलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं काम उभं राहत असताना त्याच्या मागच्या तात्विक प्रेरणा या जगद्गुरू श्रीमंत श्री तुकोबाराय महाराजांच्या होत्या याच्याविषयी कोणतंही दुमत असण्याचं काहीही कारण नाही. संतांनी जो भागवत धर्म निर्माण केला त्या भागवत धर्माचं शौर्यात रूपांतर शिवाजी महाराजांनी केलं आणि हे काम पुढे नेलेलं आपल्याला दिसून येतं. आज आपल्याबरोबर अवधूत दादा आहेत. एवढा सुरेल गळा असताना आपण एखादा अभंग तरी ऐकलाच पाहिजे असं मला वाटतं. क्या बात आहे. नक्कीच. आता महाराजांचं आपण जसं दिग्पाल दादाने सांगितलं की तुकाराम महाराजांचे अनेक अभंग आपण चित्रपटामध्ये घेतलेले आहेत. तर मला आठवतं की पावनखिंड चित्रपटामध्ये रणी निघता शूर हा अभंग म्हणजे गंमत कशी झाली की आपण म्हणजे आम्ही स्वतःला आपण सगळेच संतांच्या दारातले भिकारी समजतो आणि तेच आपल्याला योग्य आहे कारण त्यांच्या उष्ट्यावरती आपलं सगळं जगणं आहे. तर पावनखिंड हा लॉकडाऊननंतर आलेला चित्रपट आणि आधी शूटिंग संपलं आणि लॉकडाऊन लागलं. तर त्या प्रसंगावरती आधी आम्ही तुकाराम महाराजांचाच एक अभंग जो भारतरत्न पंडित भीमसेनजींनी जुन्या शिवचरित्रपटात गायलेला होता की रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. आधी त्याच्यावरती विचार चालला होता पण एका वेळेला दिग्पाल दादांचा फोन आला की हा अभंग तेवढा अजून आपल्याला वेगळा पाहिजे, अशा पद्धतीनेचा अभंग पाहिजे तर शोधा. मी त्यावेळेस डोंबिवलीत राहत होतो. मग रोज आपला गाथा घ्यायचा, शोधायचा. काही केल्या अभंग मिळाला मी पाठवायचं, फोटो काढून आपला त्यांना पाठवायचं. नाही अजून शोध. महाराजांना शेवटी शरण गेलो. म्हटलं बाबा तुम्हीच द्या आता मला काय, हे एवढा मोठा सागर आहे, समुद्र आहे, ह्यातनं मला म्हटलं त्यात तुम्हीच प्रसाद. एक दिवस सकाळी झोपेतनं उठलो आणि काय प्रेरणा झाली, गाथा घेतला, उघडला समोर अभंग,
फोटो काढून दिग्पालला पाठवला. म्हटलं हाच अभंग, हे पाहिजे होतं म्हटलं. आणि नंतर मग तो घडत ते सगळं तिकडून सगळी प्रेरणा असते ते करून घेतात. आणि फार सुंदर अभंग हा झालेला आहे. त्याचं पण थोडा रणी निघत शूर न पाहे माघारे, रणी निघत शूर न पाहे माघारे, ऐश मज धीरे विठ्ठला, ऐश मज धीरे राखे आता संसार हाती, अंतरालो दूरी संसार हाती, अंतरालो दूरी, आता कृपा करी नारायणा, आता कृपा करी नारायणा, रणी निघत शूर न पाहे माघारे, रणी निघत शूर न पाहे माघारे, वागवितो तुझ्या नामाचे हत्यार, हाची बडीवार मिरवितो, तुका म्हणे मज फिरता माघारे, तेथे उणे पुरे तुम्ही जाणा. आणि तो इतका सुंदर प्रसंगाला तो साजेसा मिळाला की शिवा काशीत निघालेत पालखीत बसून, आणि हे सगळंच त्याला जणू काही जोडलं जात आहे की ते शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चाललेत स्वतःला. वागवितो तुझ्या नामाचे हत्यार, हाची बडी वार मिरवितो. ते इतकं ते जोडून आलं सगळं. तो प्रसाद जगद्गुरू तुकाराम महाराजांचा मिळाला असं आम्ही समजतो. आणि त्यामुळे प्रत्येक चित्रपटामध्ये एक तरी अभंग असावा असं प्रसंगाला मिळतोच. म्हणजे गाथा हे असं भांडार आहे की आयुष्यातला तुमच्या कुठल्याही प्रसंग असो, कुठलाही काही असो, त्याचं उत्तर गाथेमध्ये असं मला वाटतं. म्हणजे शेर शिवराज चित्रपटामध्ये सगळ्या आपल्या सवंगडांना, सरदारांना, वीरांना घेऊन शिवाजी महाराजांनी तळ कोकण काबीज केलं. तो प्रसंग आम्हाला दाखवायचा होता. आणि त्याच्यामध्ये त्यांचं वर्णन करणारा अभंग आम्ही शोधत होतो आणि तो सापडला, आम्ही वीर झुंजार म्हणून. तर असे त्या संगीताचे धागेदोरे आजपर्यंत आपल्याला मदत करतात. महाराष्ट्रामध्ये आचार्य अत्रेंपासून पु ल देशपांडेंपर्यंत ज्यांना ज्यांना शब्द उसने हवे असतील त्यांना त्यांना तुकोबारायांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. आज सुद्धा आम्हाला पण काय वेगळं म्हणून तर म्हणलं ना की करीतो कवित्व म्हणायला हे कोणी, हे त्यांनी जे म्हणून ठेवले स्वतःच्या बाबतीत, आपण तर सरळ सरळ उधार घेतोय. आता हे सगळं संगीताच्या बाबतीत म्हणत असताना आपल्याला जाणवतं की संत मंडळींना निसर्गाचं विलक्षण भान होतं. म्हणजे वृक्षवल्लीसारखा तुकोबारायांचा अभंग घेतला, तिथपासून सगळ्यांनीच असं म्हटलंय. आणि एक विशिष्ट गोष्ट आपल्याला जाणवतं की वारी मार्गात येणाऱ्या ज्या नद्या आहेत, लोकमाता ज्या आहेत, त्यांचा वारंवार परामर्श या संत मंडळींनी घेतलेला आपल्याला दिसतो. याच्याबद्दल काहीतरी आपल्याला छान सांगता येईल असं मला वाटतं. किती छान गोष्ट आहे. मला तर वाटतं की जे जे प्रवाहित आहे, जे जे सुंदर आहे ना, ते सगळं संतांनी रसिकतेनं अनुभवलेलं आहे. मात्र त्या रसिकतेला आहे ना परतत्वाचा स्पर्श त्यांनी घडवून आणला. नद्या आहेत, निरा आहे, निरेचं वर्णन आहे. निरा भिवरे छातिरे असं एका ठिकाणी म्हटलं. भीमा आणि चंद्रभागा तर काय आहे की वारकऱ्यांच्या दृष्टीनं इतर कुठल्या नदी विधीच्या भानगडीत पडत नाही वारकरी. वारकरी म्हणतात चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. इतकं सगळं आहे. म्हणजे संत नद्यांबद्दल बोलत आलेले, झाडांबद्दल बोललेले, पानांबद्दल बोललेले, पशुपक्ष्यांबद्दल पण बोललेले आपल्याला दिसून येतात. आणि त्यांची ती व्यापकच भावना होती, खूपच व्यापक होती. आणि त्यातही त्यांनी सर्वाधिक महत्त्व नद्या म्हणून जर पाहिलं तर याला दिलेलं दिसतं, चंद्रभागेला दिलेलं दिसतं आपण. म्हणजे पुंडलिक रायानं चंद्रभागेच्या तीरावर देवाला आणून उभं केलं. आणि मग त्यांच्यासाठी विठोबा, पुंडलिक, चंद्रभागा
हे कायमचे जिव्हाळ्याचे विषय झालेले दिसतात संतांसाठी. हो, त्यांना खूप जास्त वाटतं हो त्याच्यामध्ये. नदीबद्दलचं आपण जे बोलवतो की चंद्रभागेचा तुम्ही मगाशी गप्पा मारताना एक गंमत सांगितली की एकाच नदीची दोन नावं फार विलक्षण आहेत. मला वाटतं जगातलं पण एक उदाहरण असावं. एक म्हणजे की अशी भीमा नदी आहे आणि तिचा चंद्राकृती जो भाग आहे तिला चंद्रभागा म्हटलेलं आहे. चंद्रभागा. आणि त्या चंद्रभागेच्या तीरावर विठोबा आहे. आणि कसं आहे की माझ्या मनात एक विचार असा आला की अशी तिथे ती नदी वाकडी आहे आणि तीच महाराष्ट्रातली सर्वात पवित्र तीर्थ आहे. म्हणजे वाकडेपणा सुद्धा जिथं वंदनीय होतो अशी जागा म्हणजे पंढरपूर आहे. वा वा. तीर्थच झालं चंद्रभागेचं. इतर नद्यांमधून पाणी वाहतं, वा इंद्रायणी चंद्रभागेमधून पुण्य वाहतं दादा. वा 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 क्या बात. म्हणून त्यांना पुण्य सलीला म्हटलं जातं. चंद्रभागेचं वाळवंट हे पांडुरंगाच्या मंदिरापेक्षा अधिक क्रांतिकारक आहे. कारण सामाजिक समतेचा मध्ययुगीन मोठा प्रयोग नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं घडून आणला. वा. त्यांनी तिथं काला घडून आणला. काल परवापर्यंत नदींच्या घाटाघाटांवर जातवार आंघोळी कुणी करायच्या, धुणे कुणी धुवायचे, पाणी कुठं भरायचं याची भांडणं होती. तुम्ही गडबडीमध्ये जर दुसऱ्या जातीच्या घाटावर गेला तर भांडणं होतील. अशी परिस्थिती होती बाबासाहेबांनी पाणी उचलेपर्यंत, चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि नंतरच्याही काही काळापर्यंत. पण 700-800 वर्ष अगोदर चंद्रभागेच्या काठावर सर्व जातीपातीचे लोक एकत्र आंघोळ करत होते. कुणीतरी ब्राह्मण आंघोळ करतोय, शेजारी वैश्य करतोय, शूद्र करतोय आणि काही नाही एकमेकांवर शिंतोडे पण ओढतायत आणि त्यांची भांडणं पण होत नाही तिथं. तुकाराम महाराजांनी नोंदून ठेवलं काय की तुका म्हणे नाती तुका म्हणे नाती हो का भलत्या याती. गावगाडा कळाला ना तर याचं महत्व कळत. गावगाडा जर कळाला नाही ना तर काय एकत्र लोक आंघोळ करतात, यात काय विषय. आम्ही जातो ना तिथं स्विमिंग पूलला. हे आपण एकदा काही गोष्टींचे अर्थ कळण्यासाठी त्याचा इतिहास पण ठाऊक असावा लागतो. बरोबर. आणि चंद्रभागा इथं एकत्र आंघोळ केली लोकांनी, सहभोजन केलं, सहज संवाद केला. भक्तीची कोंडी फोडण्याचं काम हे चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये झालेलं आपल्याला दिसतं. मध्यंतरी मी सुनील कुमार लवटे सरांचं आत्मचरित्र वाचलं. इंद्रजित भालेराव सरांशी पण त्या विषयावर बोलणं झालं. त्यांनी एक बारीक पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटाचा एक वेगळा मुद्दाच मला सांगितला. ते म्हणाले की कसं आहे की मागचे 1000 वर्ष कुठलाही अनाथ मुलगा कुठं सोडायचा तर तो चंद्रभागेच्या वाळवंटात लोक सोडत होते. महाराष्ट्रामधला पहिला अनाथ आश्रम निर्माण झाला तोही पंढरपुरात का निर्माण झाला. आणि सांगू तुम्हाला, जो अनाथ आहे ना त्याच्यासाठी पंढरपूरचं वाळवंट हीच जागा आहे. तुम्ही शब्दाने अनाथ असा पंढरपूरच्या वाळवंटात जा, तुम्ही भक्तीने अनाथ असाल पंढरपूरच्या वाळवंटात जा, पारमार्थिक तुम्हाला अधिकार नसेल तिथं अनाथ पण असेल पंढरपूरच्या वाळवंटात जा. विठोबा मायबाप म्हणून कोणत्याही रूपात सांभाळ करतो ही महाराष्ट्राची श्रद्धा आहे. आपण सगळे लोक साधी शेतकऱ्याची पोरं, आपल्याला कुठले ज्ञानाचे बिनाचे काय अधिकार होते. आपण सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेलो, आपल्याला तत्वज्ञानच संतांनी शिकवलं. चंद्रभागेनं आपल्याला त्या वाळवंटाच्या त्या व्यासपीठानं आपल्यावर कृपा केलेली आहे. आणि अनाथ पण दूर व्हायचं असेल ना तर तिथल्या पाण्यामध्ये आंघोळ केली पाहिजे आणि काठावर चालणाऱ्या संत विचारांची पण जी गंगा आहे तिथे आंघोळ केली पाहिजे. तर मंडळी, हा चंद्रभागेसारखा गप्पांचा ओघ असाच कितीही वेळ चालू शकतो, पण वेळेची मर्यादा, कुठल्याही प्रकारची मर्यादा ही सुद्धा संतांनी सांगितलेली आहे. तर त्याच्यामुळे आपण थोडीशी वेळेची मर्यादा पण पाळूया. मी फेसबुक दिंडीच्या तर्फे सचिनजी महाराज आणि अवधूतजी गांधी यांचे आभार मानतो. आम्हाला इथे बोलवलं आणि जे वारी करू शकत नाही त्यांच्यापर्यंत वारी पोचवण्याची संधी दिली, याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आणि नद्यांबद्दल आपण आत्ता उत्कर्षाच्या बिंदूला बोलत होतो त्यावेळी मला असं वाटलं की सचिनजी महाराजांनी मग अशी एक खूप सुंदर गोष्ट सुचवली होती आम्हाला बोलताना. तर अवधूतजींच्या सुरेल आवाजामध्ये आपण नद्यांची महती सांगणारा संतांचा एक अभंग ऐकूया आणि आत्ताचं हे सत्र थांबूया.
संत जनाबाई महाराजांची सुंदर रचना आहे आणि वारकरी पारंपरिक चालीमध्ये आपल्यासमोर सादर करतो. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा. भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा, इतुक्या सहित त्वाबायावे, इतुक्या सहित त्वाबायावे, माझे रंगणी नाचावे, माझे रंगणी नाचावे. भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा, माझा रंग तुझिया गुणी, माझा रंग तुझिया गुणी, म्हणे नाम याची जनी, म्हणे नाम याची जनी. भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा. भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा. वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.